अंबरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी गुलाल उधळुनी नगर रंगले गुलाल उधळुनी नगर रंगले भक्तगणांचे खरे नाचले भक्तगणांचे खरे नाचले राम भक्तीचा गंध दरवळे राम भक्तीचा गंध दरवळे बुढ्या तोरणे घरोघरी घरोघरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी आला राजा अयोध्येचा अयोध्येचा आला राजा अयोध्येचा अयोध्येचा सडा शिंपला प्राजक्ताचा सडा शिंपला प्राजक्ताचा सनई गाते मंजुळ गाणी आरती ओ आरती नारी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी श्रीरामाचा गजर होनी श्रीरामाचा गजर होनी पावन त्रिभुवन झुकले चरणी पावन त्रिभुवन झुकले चरणी भक्तरंगले गुणी गायने भक्तरंगले गुणी गायने भक्तियुगाची ललकारी ललकारी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी विजय पताका श्रीरामाची विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम नमो भगवते रामचंद्राय ओम नमो भगवते रामचंद्राय ओम नमो भगवते रामचंद्राय रामचंद्राय प्रभु रामचंद्राय रामचंद्राय प्रभु रामचंद्राय
रामचंद्राय ॐ नमो भगवते रामचंद्राय रामचंद्राय प्रभु रामचंद्राय रामचंद्राय प्रभु रामचंद्राय ॐ नमो भगवते रामचंद्राय ॐ नमो भगवते रामचंद्राय ॐ नमो भगवते रामचंद्राय ॐ नमो भगवते रामचंद्राय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ। परमपूज्य डॉक्टर काका वेदांत भास्कर परिवारातर्फे आयोजित आणि विठ्ठल मंदिर संस्थान या मंदिरातर्फे आयोजित ही रामकथा आपण कालपासून सुरुवात केलेली आहे आणि बराचसा कालचा आढावा जो काही आहे तो आढावा आदरणीय निशिताईंनी घेतलेला आहे। त्यामुळे पुन्हा कालच्या याच्यामध्ये मी शिरत नाही, पण रामायण हे आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्येच कशा पद्धतीने असतं याचा थोडासा विचार या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात सुरुवातीला वास्तविक पाहता हे रामायण म्हणजे राम जो काही आहे तो राम आपल्या अंतःकरणातच आत्माराम रूपाने वास करतो आहे। एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा।
आपल्याला ठाऊक आहे, समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये चत्वार निरूपण म्हणून एक समास आहे आणि त्याच अनुषंगाने हे चार राम जे काही आहेत या चार रामांचं वर्णन समर्थांनी सुद्धा केलेलं आहे. इथे हा हिंदी कवीसुद्धा तेच म्हणतो आहे की एक राम दशरथ का बेटा, दशरथ का बेटा असलेल्या या रामापासून आपल्या उपासनेला सुरुवात करायची आहे. कारण अवतारित असलेला असा हा भगवान विष्णूंचा राम असलेला हा अवतार श्रीराम हा दाशरथी राम, तर याची उपासना करता करताच हळूहळू ते करत असतानाच त्या ठिकाणी तुझ्या राम घटघट में बैठा, घटाघटात बसलेला म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणात सातत्याने वास करणारा जो आत्माराम आहे त्या आत्मारामाची सेवा करायची आहे. म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची उपासनाच आहे. आणि राम समजून आत्माराम समजून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती, त्यांनी ते स्वीकारलेलं असतं. पण आपल्याला मात्र जाणीवपूर्वक तशा पद्धतीने प्रत्येक घटाघटात बसलेल्या आत्मारामाची सेवा करता येणं ही दुसरी उपासना आहे. तिसरी उपासना जी आहे तो तिजा राम जगत पसारा, हा तिजा राम जगत पसारा असलेला म्हणजे जगत हे संपूर्णपणे जगत ज्यांनी उत्पन्न केलं, जो त्याची स्थिती करतो आणि जो त्याचं लय करतो असा असलेला ईश्वर स्वरूप राम जो आहे त्या ईश्वर स्वरूप रामाच्या आज्ञा पालन करून त्याची उपासना करायची आहे. आणि असं तिन्ही जर का व्यवस्थितरित्या निष्काम पद्धतीने आम्ही केलेलं असेल तर मग चौथ्या रामाकडे नेण्याची जबाबदारी ह्या ईश्वरावरच येऊन पडते. आणि त्या चौथ्या रामापर्यंत जो सबसे न्यारा म्हणजे निर्गुण निराकार असलेला राम याच्यापर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे. आणि त्याच्यापर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं असल्यामुळे आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचणे याचाच अर्थ त्याचा आम्हाला आत्मसाक्षात्कार होणे किंवा आत्मदर्शन होणे किंवा त्याचा अनुभव येणे. तर अशा पद्धतीने शास्त्रकार ही सगळी घडी बसवून देतात. पण ही घडी बसवून देताना मग आमच्यामध्येच कशा पद्धतीने रामायण दडलेलं आहे याचा जर का विचार आपल्याला करायचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो की रामायण हे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये रामायण जे आहे ते आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. दुसरी गोष्ट राम म्हणजे प्रकाश आणि तो प्रकाश माझ्या अंतःकरणात आणि म्हणजे राम आणि म्हणजे माझ्याच अंतःकरणात तो प्रकाश दडलेला आहे. म्हणजे तो आत्मप्रकाश जो आहे ज्याला आपण चैतन्य असं म्हणतो तो आत्मप्रकाश माझ्या अंतःकरणातच दडलेला आहे. अर्थातच मग तो आत्माराम माझ्यामध्येच दडलेला आहे. तिसरं दाशरथ, आता दशरथ म्हणजे 10 कर्मेंद्रिय आणि 10 ज्ञानेंद्रिय यांच्यावरती आरूढ झालेला जो जीव आहे तोच दशरथ आहे. दशरथ याचा अर्थ 5 कर्मे सगळ्यांना माहिती आहे, सगळे अभ्यासक आहेत आणि त्यामुळे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय या दृष्टिकोनातून मग त्याच्यावर जो आरूढ झालेला जीव आहे तोच कोण आहे तर तो दशरथ आहे. अयोध्या जी काही आहे तर वास्तविक पाहता आम्हाला युद्ध नसलेली भूमी आणि ती युद्ध नसलेली भूमी याचाच अर्थ जिथे अखंड शांती वास करते आहे, जिथे संघर्ष संपलेला आहे अशी जी भूमी आहे अशी ती भूमी वास्तविक पाहता आपल्या अंतःकरणातच दडलेली आहे. ती जी काही शांती आहे ती आपल्या अंतःकरणातच दडलेली आहे आणि तीच अयोध्या आहे. आणि त्या अयोध्येमध्ये म्हणजेच ती शांती आम्हाला कशी प्राप्त होईल यासाठी आपल्या जीवनातले सगळे प्रकारचे संघर्ष जे काही आहेत ते संपले पाहिजेत. आणि ते संघर्ष कशा पद्धतीने संपवावे याचा विचार आम्हाला कौशल्या शिकवते. कौशल्य याचा अर्थ कौशल्य असणं म्हणजे जीवन कशा पद्धतीने जगावं या संदर्भातलं कौशल्य आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे की जे कौशल्य जवळ होतं. आणि ते कौशल्य असल्यामुळे ती आम्हाला काय शिकवते तर ते जीवनामध्ये शांती कशी मिळवायची, आनंद कसा मिळवायचा, समाधान कसं मिळवायचं हे जे काही कौशल्य आहे हे कौशल्य आम्हाला हळूहळू ती एक कला आहे, जीवनाची ती कला आहे. आणि ती जीवनाची कला सद्गुरू कृपेने किंवा सद्गुरू आम्हाला ती कला कशा पद्धतीने जगावी हे शिकवतात. आणि म्हणून ती कौशल्य आहे. आणि मग त्याच्यानंतर सुमित्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आम्हाला चांगले मित्र, सुमित्रा याचा अर्थ चांगले मित्र आम्हाला जीवनामध्ये मिळवता आले पाहिजेत. म्हणजे सगळ्यांशी जगापाशी जगन्मित्र जिभेपासी आहे सूत्र असं समर्थ म्हणतात. आणि ते जिभेपासी असलेलं सूत्र जर आम्हाला आत्मसात करता आलं तर खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणातच ही सुमित्रासुद्धा काय आहे घडलेली आहे. पण त्याचं कारण जर कोणतं असेल तर आपल्या जिभेवरती
त्या नियंत्रण असणं आणि जिभेने सातत्याने गोड बोलणं जे काही आहे ते गोड बोलणं जर आम्हाला जमलं तर जगापाशी जगन्मित्र हे आम्हाला जमू शकतं. म्हणजे आम्ही सगळ्या, कारण गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की ज्यांनी जीवनामध्ये अनेक लोकप्रिय जो झालेला आहे, तो लोकप्रिय जो झालेला आहे तोच खऱ्या अर्थाने काय करू शकतो, तोच भगवंताचा भक्त, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला, गाणं आपल्याला माहिती आहे. आणि तशा दृष्टिकोनातून लोकप्रियता जी काही आहे, आणि लोकप्रियता म्हणजे राजकीय लोकप्रियता नाही, तर इथे अत्यंत निस्वार्थ बुद्धी स्वतःमध्ये ठेवणं आणि त्या निस्वार्थ बुद्धीने लोकांचं आपल्याला त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे, तर त्यांना परोपकार करता आला पाहिजे, मदत करता आली पाहिजे, मैत्री सांभाळता आली पाहिजे. आणि ती जर का मैत्री आम्हाला सांभाळता आली तर मग ही सुमित्रासुद्धा आमच्या अंतःकरणातच दडलेली आहे. त्याच्यानंतर ही सीता जी काही आहे ती सीता म्हणजे बुद्धी आहे. आणि आपली बुद्धी सातत्याने आत्मारामाकडे ज्यांनी वळवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे, किंबहुना तशा प्रकारची साधना, बुद्धीचे सगळे निर्णय जे काही आहेत ते आपल्या ध्येयानुसार ज्याला वळवता येतात, ज्याला निश्चित करता येतात, तर ही जी ती बुद्धी आहे तीच ही सीता आहे. आणि ही सीता मग मन जे आहे आमचं, ते मन याचा अर्थ आमचं अखंड लक्ष कुणाकडे राहिलं पाहिजे, तर हे भगवंताकडे राहिलं पाहिजे, ईश्वराकडे राहिलं पाहिजे. आणि हे जर का ईश्वरानुसंधान आम्हाला सातत्याने साधता आलं तर हे ईश्वरानुसंधान मनाच्या माध्यमातून साधणारा जो लक्ष्मण आहे, लक्ष ज्याचं एकाग्र चित्ताने लक्ष केवळ एका रामाकडे लागलेलं आहे, असं आमच्या अंतःकरणात दडलेलं मन हाच लक्ष्मण आहे. आणि आमचे प्राण जे काही आहेत की ज्या सगळ्या प्राणांवरती हे सगळं काही चाललेलं असतं, तर तो प्राण म्हणजे आमचा हनुमंतराय आहेत. तर अशा पद्धतीने, कारण प्राण जर आमच्यामध्ये नसतील म्हणजे ते निघून जातील तर त्यावेळेस आमच्यातलं सगळं काही संपलेलं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून पण ह्या सगळ्याला घातक असणारा अहंकार नावाचा रावण तो काय करतो, तो आम्हाला त्या याच्यापर्यंत ध्येयापर्यंत पोचू देत नाही. आणि या अहंकाररूपी रावणाला कशा पद्धतीने ठार करावं की जेणेकरून त्याचा नायनाट केल्यावरती आम्हाला परमेश्वरापर्यंत म्हणजे आमच्या ध्येयापर्यंत म्हणजेच आत्मारामापर्यंत आम्हाला पोचता येईल. तर हा सगळा अशा पद्धतीने रामायणाचा विचार एक संत करतात आणि त्या संतांचा आधार घेऊनच या ठिकाणी मी अशा पद्धतीने हा रामायणाचा विचार आपल्यापुढे ठेवलेला आहे. काल आपण 4 घाट पाहिले आणि त्याच्यानंतर वास्तविक पाहता बराच किशोरजी व्यास असू देत किंवा परमपूज्य डोंगरे महाराज असू देत, त्यांनी बऱ्यापैकी उहापोह जो काही आहे, चिंतन जे काही आहे ते चिंतन लवकुशांच्या संदर्भात मांडलेलं आहे. पण एवढा विचार करण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही, म्हणून एक फक्त लवकुश जे आहेत ते जन्माला आलेले आहेत आणि त्यांचं योग्य प्रकारे जे काही मार्गदर्शन करायचं आहे ते वाल्मिकी ऋषी स्वतः करत आहेत. आणि त्या मुलांना वाढवण्यासाठी सीतासुद्धा आटोकाट पद्धतीने प्रयत्न करते आहे. ती आईच आहे आणि त्यामुळे तिचं वात्सल्य प्रेम जे काही आहे ते वात्सल्य प्रेम या दोघांनाही मिळतं आहे. आणि त्याचबरोबर वाल्मिकी ऋषींचं मार्गदर्शन सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने लवकुशांना मार्गदर्शन जे काही आहे, मग ते शस्त्रविद्या असो, ती वेदविद्या असो, ते संगीताचं ज्ञान असो, ते सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान जे काही आहे ते ज्ञान लवकुशांना वाल्मिकी ऋषी देत आहेत. आणि वाल्मिकी ऋषी सातत्याने या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि खरोखर ही मुलं अत्यंत प्रेमळ, अत्यंत भाविक, अत्यंत श्रद्धावान अशा प्रकारची ही मुलं आहेत. आणि जवळजवळ 8 वर्षाची ही मुलं झालेली आहेत. आणि ही मुलं 8 वर्षाची झाल्यानंतर वाल्मिकी ऋषी जे रामायण लिहित आहेत त्यांचं रामायण लिहून पूर्ण झालेलं आहे. आणि जे रामायण ते लिहित आहेत त्यातले 24,000 श्लोक लवकुशांकडून वास्तविक पाहता कुशलव असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे. म्हणजे आधी
कुशाचा जन्म झालेला आहे आणि नंतर एक 2 मिनिटाच्या अंतरावरती लवाचा जन्म झालेला आहे. पण हा आपल्याला म्हणण्याची पद्धत आपण काय तोंडात बसून गेला आपल्याला लवकुश, कुश लव म्हणण्याच्या ऐवजी आपण लवकुश अशा पद्धतीने म्हणतो. तर या दोघेही मुलांना ते 24,000 श्लोक जे काही ते 24,000 श्लोक वाल्मिकी ऋषींनी पाठांतर त्यांच्याकडनं करून घेतलं आणि हे पाठांतर करून घेण्याचं आणि संगीताचं ज्ञान देण्याचं जे काम आहे ते काम कारण गायन करायचे आहे. कथा जी आहे ती गायन करायची आहे आणि म्हणून या दोघांनाही त्या संगीताचे पुरेपूर असणारे धडे जे काही आहेत ते वाल्मिकी ऋषींनी संगीत शिकवणाऱ्या शिक्षकांकडून त्यांच्याकडनं करवून घेतलेले आहेत. आणि एक दिवस या कुशलवांना काय केलं तर सगळे ऋषीमुनी जे होते, शिष्यगण जे होते, त्या शिष्यगणांना सभामंडपात बोलवलेलं आहे. आश्रमामध्ये असलेला जो सभामंडप आहे म्हणजे जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात अशा प्रकारचा जो मंडप आहे त्या मंडपामध्ये त्यांना बोलवलेलं आहे आणि बोलवून त्या दोघांनासुद्धा रंगीत तालीम त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. आपण जशी एखाद्या नाटकाची रंगीत तालीम करतो अगदी तशा पद्धतीने या लवकुशांकडून वाल्मिकी ऋषी त्यांना ते गायन करायला सांगतात आणि गायन करायला सांगून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचं 2-4 दिवस ते सातत्याने गायन चाललेलं आहे. उत्कृष्ट पाठांतर आहे, उत्तम प्रकारचे असे त्यांचे शब्दांची फेक आहे, उच्चार आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान जे काही ते सगळ्या प्रकारचं ज्ञान या लवकुशांना आत्मसात झालेलं आहे आणि त्यामुळे उत्तम पद्धतीने ते गायन करतायत आणि असं त्यांचं गायन संपलं. 5-6 दिवस त्या सगळ्या याला लागले आणि उत्तम गायन त्यांचं संपलं आणि मग त्या लवकुशांना सांगितलं की आता तुम्हाला हे गायन करण्यासाठी कुठे जायचं आहे तर अयोध्येमध्ये जायचं आहे आणि अयोध्येमध्ये त्यांना पाठवण्यात येत आहे. आणि तत्पूर्वी वाल्मिकी ऋषी त्यांना म्हणतात की पण अयोध्येला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईची परवानगी घ्या आणि म्हणून त्या आईकडे आलेल्या आहेत. तिथे असलेल्या सगळ्या शिष्यगणांनी अत्यंत त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येकाने इतकं सुंदर गायन केलं, इतकं छान पाठांतर. आम्हाला काय करावं लागतं, आम्हाला वह्या समोर ठेवाव्या लागतात. पण लहानपणी पाठांतर का करून घ्यावं, अत्यंत बुद्धी जी असते ती बुद्धी ही पाठांतरासाठी आवश्यक असणारी क्षमता त्या बुद्धीमध्ये असते आणि म्हणून लहान मुलांचं पाठांतर तरुणपणी समजावून घेणं आणि मग जे समजावून घेतलं आहे, जे पाठ केलेलं आहे त्याचं हळूहळू आचरणामध्ये काय ते आणणं हे त्याच्या पुढचा भाग आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने कुशल व उत्तमरित्या गायन करतात. त्यांना सगळं शिष्यगण उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्याचबरोबर त्यांना काही बक्षीसं म्हणून सुद्धा देतात कारण त्यांना प्रोत्साहन वाढावं त्यांचं या दृष्टिकोनातून त्यांना काही बक्षिसं देतात. आणि अशा पद्धतीने ते सगळं झाल्यावरती वाल्मिकी ऋषी सांगतात की तुम्ही दोघंही जण आता कुठे जा, आता आईकडे जा आणि आईला अयोध्येमध्ये जाण्याची परवानगी ते मागतात. आईला नमस्कार करतात आणि अयोध्येला आम्हाला वाल्मिकी ऋषींनी गुरुदेवांनी जायला सांगितलेलं आहे असं आईला सांगितल्याबरोबर आईला अयोध्येमध्ये असलेल्या सीतामाईला अयोध्येमध्ये घडलेल्या सगळ्या घटना, अयोध्येवर हिने केलेलं जे प्रेम आहे निस्वार्थ बुद्धीने सगळ्या लोकांवरती, तिथल्या सगळ्यांवरती केलेलं प्रेम हे तिला सगळं आठवतं आणि ती भरभरून आशीर्वाद देते. तिच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि त्यावेळेस लव तिला विचारतो का गं आई तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलेलं आहे, काय झालं, आम्ही जाऊ नये अशी तुझी इच्छा आहे का, म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे का. आणि त्यावेळेस ती म्हणते नाही रे बाळांनो तसं काही नाही, पण सहज कारण कळू दिलेलं नाही आहे की ही नेमकी कोण आहे. तिची ओळख जी वाल्मिकी ऋषींनी करून दिलेली आहे सगळ्या आश्रमातल्या लोकांना तर ही वनदेवी आहे आणि हिला वनदेवी म्हणूनच सगळ्यांनी काय करायचं तर ओळखायचं. म्हणजे सीता म्हणून हिची ओळखच पूर्ण आश्रमामधल्या कोणाला सुद्धा नाही आहे आणि म्हणून अशी ही वनदेवी असलेली सीता हे कुणाला माहीत नाही, लवकुशांना सुद्धा माहीत नाही आईच्या डोळ्यामध्ये का पाणी आलं. पण त्यावेळेस काय नाही, ती म्हणते काय नाही तुम्ही जाणार न दूर म्हणून मला वाईट वाटतं आहे आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे.
तो कुश म्हणतो की आई तू काही घाबरू नकोस, आम्ही काही दिवसासाठीच तिथे जाणार आहोत आणि आम्ही लगेचच तुझ्याकडे परत येणार आहोत, त्यामुळे तू त्याची काही सुद्धा काळजी करू नको. हे बघ, आम्हाला वाल्मिकी ऋषींनी, गुरुदेवांनी आम्हाला काही फळं दिलेली आहेत. त्यांनी सांगितलं आहे की तिथे गायन करत असताना तुम्हाला भूक लागेल, पण कोणाला सुद्धा काहीही मागायचं नाही. ही जी काही फळं मी तुम्हाला देतो आहे, तर ही फळं खाल्ल्यामुळे तुम्हाला 8-8 दिवस भूक लागणार नाही. त्या काळामध्ये अशा प्रकारची काही फळं असायची की त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांना म्हणजे भूकसुद्धा लागणार नाही. अशा प्रकारची काही फळं लवकुशांना वाल्मिकी ऋषींनी दिलेली होती. आणि त्याचबरोबर वाल्मिकी ऋषी म्हणाले की तुम्ही सातत्याने गायन कराल आणि ते गायन करताना तुमचा स्वर जो आहे, म्हणजे स्वरयंत्र जे काही आहे ते स्वरयंत्र बिघडू शकतं, काही होऊ शकतं. आणि म्हणून ही एक वेगळ्या प्रकारची वनस्पती मी तुम्हाला देतो. ती वनस्पती तुम्ही जर का तोंडात धरली तर तुमचा विस्वर होणार नाही, सुस्वर जो काही आहे तो कायम तुमचा राहील. आणि अशा पद्धतीने तिथून ते निघालेले आहेत, अयोध्येमध्ये आलेले आहेत. आणि अयोध्येमध्ये चौकाचौकामध्ये उभं राहून कुशलव रामायण गाती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. तर अशा पद्धतीने हे गायन त्यांचं चाललेलं आहे. आणि ते गायन चाललेलं असताना प्रभू रामचंद्रांकडे एक यज्ञ चाललेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये प्रभू राम आता यज्ञ करायचा म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांना जसं काय घेऊन बसावं लागतं, सुपारी घेऊन बसावी लागते. पण तिथे प्रभू रामचंद्रांनी सीतामाईची अत्यंत रेखीव सुंदर अशी सुवर्णाची मूर्ती तयार केलेली आहे. आणि ती मूर्ती त्या यज्ञासाठी म्हणून तिथे ठेवलेली आहे. यज्ञासाठी म्हणजे यज्ञ करण्यासाठी दोघांचीही आवश्यकता आहे. आणि म्हणून सीतामाईची अशा पद्धतीने केलेली ती मूर्ती असं चौकात ते जेव्हा गायन करतात तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या कानावर जातं की कोणीतरी 2 मुलं आहेत, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गायन करताहेत आणि ते काय सांगतायत तर रामायण त्या ठिकाणी ते सांगताहेत वगैरे. हे सगळी वार्ता रामाच्या कानावरती जेव्हा जाते तेव्हा रामलक्ष्मणाला सांगतात की जा त्या 2 कुमारांना, आपला अनायसे यज्ञ सुरू आहे, त्या यज्ञामध्ये संध्याकाळच्या वेळा काही सांस्कृतिक कार्यक्रम जे होतात त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या लवकुशांना गायन करायला आपण म्हणूया. आणि म्हणून लक्ष्मण जो आहे तो या दोघांपाशी येतो आणि त्यांना सांगतो की आमचे राजे जे आहेत त्या राजांनी तुम्हाला काय बोलवलेलं आहे, तुम्हाला दोघांना सुद्धा. हे सुरुवातीला नकार देतात, कारण वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलं असतं की कोणाच्याही घरात जाऊन गायन करायचं नाही आहे. कारण घरात जाऊन गायन करणं म्हणजे एक प्रकारचं मिंध्यत्व येणं अशा प्रकारचं. आणि म्हणून कुठेही जायचं नाही, कोणाला काही मागायचं नाही, असे काही नियम वाल्मिकी ऋषींनी घालून दिलेले असल्यामुळे त्या ठिकाणी ते नकार देतात. पण जेव्हा असा यज्ञ सुरू आहे आणि त्या यज्ञामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणून गायन करायचं आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग प्रभू रामचंद्रांच्या त्या राजमहालामध्ये त्या सभेमध्ये गायन करायला लवकुश देतात. हा सगळा भाग खूप सुंदर पद्धतीने मी अगदी थोडक्यात 5-10 मिनिटाच्या अवधीमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न केला, पण अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा येतं. आणि या दोन्ही संत जे आहेत या दोन्ही संतांनी सुद्धा अतिशय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे ज्याच्यासाठी प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला आहे तो अवतार म्हणजे रावणाचा उद्धार करणे. वध करणे हा शब्द आपण म्हणत नाही. भगवंताने ज्यांना ज्यांना ठार मारलं त्यांना ठार करून त्यांचे उद्धारच केलेले आहेत. आणि म्हणून खास जर काही कारण असेल भगवंताच्या अवताराचं तर ते खास कारण म्हणजे मला सगळ्यांना माहिती आहे की रावणाचा उद्धार करायचा आहे. आणि म्हणून रावणाचा इतिहाससुद्धा काय नेमका काय आहे या संदर्भामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख येतो. पण तेवढा तो इतिहास पूर्णपणे पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून केवळ एवढं बघूया की हा रावण जो आहे त्याने अत्यंत पराक्रमी तो आहे आणि तेवढाच तो भक्तसुद्धा आहे.
म्हणजे पराक्रमी आहे, भक्तही आहे. मग हे दोन्ही गुण जर त्याच्याजवळती आहेत, मग हा का म्हणून अशा पद्धतीने? पण त्या दोन्ही याचा म्हणजे तो शिवांचा भक्त आहे, आणि शिवांचा भक्त असून सुद्धा त्याच्यातला अहंकार मात्र कमी झालेला नाही. आणि तो त्या शिवांचा उपयोग किंवा ज्या ज्या देवतांची तो उपासना करतो, आराधना करतो, तपश्चर्या करतो, त्या त्या देवतांकडनं स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी वर मागून घेतो. आणि म्हणून त्याची जी भक्ती आहे ती निष्काम नाही, ती अहंकार वाढवणारीच उलट आहे. कारण त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा, ब्रह्मदेवाची उपासना केली, ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला. आणि काय वर मागितला? तर माझा कुठल्याही नराकडनंही वध होता उपयोगाचं नाही, किंवा कुठल्या वानराकडनंही माझा, कारण वाली वगैरे जे काही आहेत तर ते वाली ह्या रावणाच्या याच्यामध्ये आधी येऊन गेलेले आहेत. आणि त्या वालींनी एक दिवस स्वतःच्या पराक्रमाचा तडाखा रावणाला दाखवलेला आहे. आणि म्हणून वानराकडनं सुद्धा माझा वध होऊ नये आणि नराकडनं सुद्धा माझा वध होऊ नये, अशा प्रकारचा एक वर जो आहे तो ब्रह्मदेवांकडनं त्यांनी प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून आता तो काय झाला, तर माझा नराकडनं तर होऊच शकत नाही, आता माझ्यापेक्षा पराक्रमी असा वर नर कोणीसुद्धा नाही, आणि वानराकडनं सुद्धा माझा आता वध होणार नाही. म्हणून अत्यंत उन्मत्त झालेला आहे. आणि उन्मत्त होऊन त्यांनी सगळ्या देवादिकांना, म्हणजे इंद्रादी देवा जे आहे तर त्या इंद्रादी देवादिकांना सगळ्यांना काय केलं आहे, बंदिवासात टाकलेलं आहे. आणि त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्यावरती ते प्रभुत्व गाजवणं जे काही आहे ते प्रभुत्व गाजवणं रावणाचं चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने रावणाने अत्यंत उन्मत्त झालेला, सत्ता पिपासू असणारा, कामांध असणारा, अहंकारी असणारा असा हा रावण मग आता काय करू देत नाही. तर जे ऋषीमुनी जे काही आहेत, हे रावण आणि रावणाचे सगळे राक्षसगण जे आहेत ते सगळे राक्षसगण ऋषीमुनींना यज्ञ करण्यामध्ये बाधा उत्पन्न करतात, त्यांचे यज्ञ होऊ देत नाहीत. ज्या कारणासाठी समाज स्वास्थ्य निर्माण व्हावं अशा कारणासाठी जे ऋषीमुनी यज्ञ करतायत त्यांना यज्ञ करू देत नाहीत. अनेक ऋषीमुनींना त्यांनी ठार केलेलं आहे. केवळ रावणच असं नाही, तर रावणाचा सगळा राक्षसगण जे आहे तर हे सगळ्या राक्षसगणांनी या ऋषीमुनींना ठार केलं. आणि कितीतरी हाडांचे असे काय म्हणतात ज्याला, पर्वत किंवा ढीगच्या ढीग असे जमा झालेले आहेत. इतका विध्वंस आणि अशा पद्धतीने लोकांना त्रास देणं, लोकांची सत्ता, लोकांची संपत्ती ही सगळी त्या ठिकाणी लुबाडणं, म्हणजे सातत्याने अन्याय अधर्म भोगाळलेला आहे. आणि असा हा अन्याय अधर्म अनिती यांनी हा उन्मत्त झालेला हा रावण काय करतो आहे, तर त्याने हाहाकार माजवलेला आहे. आणि म्हणून मग या रावणाचा त्या ठिकाणी काय व्हावा, तर बंदोबस्त व्हावा, त्याच्यावरती कोणीतरी आता काय अवतार घेणं खूप गरजेचं आहे. पृथ्वी मातेवर खूप मोठा भार झालेला आहे, पापाचा भार, त्याला तो भार आता तिला पेलवत नाही. आणि म्हणून ती पृथ्वी माता, ब्रह्मदेव आणि इतर जे काही देव आहेत तर ते देव त्या ठिकाणी कोणाकडे गेले, तर भगवान विष्णूंकडे गेलेले आहेत. आणि भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांनी ती प्रार्थना केलेली आहे की आता अवतार घेण्याचं काय आलेली आहे, वेळ आलेली आहे. आणि म्हणून प्रार्थना करतात. पुरुषसूक्त ब्रह्मदेवाने म्हटलं आणि पुरुषसूक्त म्हणून विष्णुदेवांची प्रार्थना केली. आणि विष्णुदेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, मी आता अवतार घेतो. आणि तो अवतार घेतो असं म्हटल्यावरती आता हा जो काही अवतार आहे, कारण भगवान एकदा नारदांना रावणाने स्वतः विचारलं होतं. आणि नारदांची अशी खासियत आहे, अशी काही एक वेगळी आगळीवेगळं व्यक्तिमत्व आहे की जेवढ्या यांनी ते रावणाकडे जातात तेवढ्याच यांनी ते इतर देवदेवतांकडे सुद्धा जातात. जेवढं दुर्योधन किंवा कंस वगैरे जे पुढे येणारे पुढच्या अवतारात असणारे यांच्याकडे जेवढ्या यांनी त्यांचं आगत स्वागत होतं तेवढ्याच यांनी देवादिकांकडे सुद्धा त्यांचं आगत स्वागत होतं. त्यांना तिन्ही लोकांमध्ये जाण्याचा वर जो काही आहे, म्हणजे प्रचार प्रसार करण्याचा वर त्यांना मिळालेला असल्यामुळे ते कुठेही अगदी निशंकपणे
पूर्णपणे जाऊ शकतात. असंच एकदा नारद स्वतः रावणाकडे आलेले असताना रावणाने म्हटलं की मी कोणाची उपासना करू, सगळ्यात ज्याला भोळा देव म्हणता येईल तो कोणता आहे. तर तेव्हा नारदांनी सांगितलं सगळा भोळा देव जर कोणता आणि लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे. लवकर प्रसन्न होणारा आणि भोळा असलेला देव जो आहे तर त्यांनी सांगितलं नारदांनी की भगवान शंकर आहेत, त्या भगवान शंकरांची उपासना केली तर ते लवकर प्रसन्न होतात आणि लवकर प्रसन्न होऊन ते आशीर्वाद देतात. आता या भगवान शंकरांची उपासना रावणाने केलेली आहे. तर भाग माहिती आहे, 1000 कमळं वाहण्याचा त्यांचा काय नेम होता वगैरे, पण तेवढा त्याचा उल्लेख न करता अर्थातच त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली, उपासना केली. आणि हे आश्चर्य आहे एक की हे सगळे जे राक्षस आहेत ना हे तपसुद्धा खूप करतात. तुम्हाला माहिती आहे हिरण्यकश्यपूसुद्धा तप करत होता आणि या तपाच्या बळावर शारीरिक ज्याला म्हणतात ते शारीरिक बळ या लोकांजवळ म्हणजे शक्ती जी काही आहे ती अत्यंत त्यांच्याजवळ काय झालेली आहे, उत्पन्न झालेली आहे. आणि त्या शारीरिक बळावरती आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित करून त्या सत्तेच्या प्रभावाखाली प्रभाव करून हे लोकांना काय करतात तर लुबाडतात आणि लोकांवरती अशा पद्धतीने अत्याचार आणि अनाचार जो काही आहे तो माजवतात. तर ह्या भोळ्या शंकराची आराधना करून सुद्धा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा वर जो काही आहे तो वर रावणाने मागून घेतलेला आहे. तर असा असलेला हा रावण मात्र अत्यंत उन्मत्त जेव्हा झाला तेव्हा मग विष्णूंकडे हे सगळे लोक जेव्हा गेले, ब्रह्मदेव गोमातेच्या रूपाने ही पृथ्वी माता गेलेली आहे आणि प्रार्थना करून आता अवतार घ्यावा असं सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेस मग भगवंताने आश्वासन दिलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे जे काही आश्वासन भगवंताने गीतेमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे भगवंत म्हणतायत की मी आता अवतार घेईन. पण मग आता अवतार घ्यायचा तर कोणाच्या पोटी अवतार घ्यायचा, कारण भगवंताचा अवतार जो काही आहे तो असा कुठल्याही कुळामध्ये कुठल्याही वंशामध्ये घेऊन चालणार नाही आहे. कारण स्वतः भगवंत अवतरित होणार आहे तर तो वंश सुद्धा अत्यंत पवित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. की जसं आपण पाहतो की समर्थांनी सुद्धा जो काही अवतार घेतलेला आहे तर अनेक पिढ्या ज्या काही आहेत त्या अनेक पिढ्या समर्थांच्या त्या वंशामध्ये सुद्धा काय झालं तर अनेक पिढ्यांची रामाची उपासना आणि सूर्योपासना जवळजवळ असं सांगण्यात येतं की 24 पिढ्या आधीच्या ज्या काही आहेत तर त्या समर्थांचा जन्म होण्यापूर्वीच्या 24 पिढ्या ज्या आहेत त्या रामाची उपासना आणि सूर्याची उपासना त्या ठिकाणी त्यांच्या पिढ्यांमध्ये होत होती. अशा पवित्र कुळामध्ये किंवा पवित्र वंशामध्ये भगवंताला जन्म घ्यायचा आहे आणि म्हणून त्या वंशाचं वर्णन आता रामायणामध्ये येत आहे. आणि ते वंशाचं वर्णन करत असतानाच त्यांनी सांगितलेलं आहे की हा रघुवंश जो काही आहे हा रघुवंश अत्यंत पवित्र असणारा असा हा रघुवंश आहे. यात होऊन गेलेले जे काही राजे आहेत अनेक आधीचे राजे अनेक पिढ्यांमध्ये होऊन गेलेले राजे जे आहेत तर त्या राजांनी त्या ठिकाणी अतिशय पराक्रम जे काही आहेत त्या अतिशय पराक्रम अतिशय शुद्ध अतिशय पवित्र आचरण आणि अतिशय सत्यनिष्ठा या सगळ्याच बाबींचा त्यांनी काय केलं तर त्यांनी आचरण केलेलं आहे. आणि म्हणून ते अत्यंत कसे आहेत तर ते अत्यंत पवित्र आहेत. त्यातल्या फक्त 2-3 गोष्टींचा उल्लेख जो काही आहे त्या 2-3 गोष्टींचा उल्लेख आपण या ठिकाणी करूया. की अंशुमन नावाचा राजा, त्या अंशुमनानंतर झालेला दिलीप नावाचा राजा आणि त्याच्यानंतर झालेला भगीरथ नावाचा राजा असे हे 3 राजे 3 पिढ्या म्हणजे आधी अंशुमन आणि त्याच्यानंतर मग दिलीप आणि त्याच्यानंतर झालेला भगीरथ या 3 पिढ्यांनी स्वर्गातून गंगा खाली आणण्यासाठी अथक प्रयत्न जे काही आहे त्याच्यासाठी लागणारं सामर्थ्य त्याच्यासाठी लागणारं तपश्साधना
आणि त्याच्यासाठी असणारी सत्यनिष्ठा जी काही आहे ती सत्यनिष्ठा या तिघांनी इतकी प्रभावीपणे आणि आपलं संपूर्ण आयुष्य एकच त्यांचा होता. अंशुमन राजाचं त्या ठिकाणी काय होता विचार की स्वर्गामध्ये असलेली ही गंगा जी आहे ती कुठे आणायची तर ही पृथ्वी तलावर आणायची आणि त्यासाठी ह्या 3 पिढ्या खर्ची घातलेल्या आहेत. आणि 3 पिढ्या या खर्ची घातल्यावरती मग तिसरा राजा जो आहे त्या पिढीतला म्हणजे त्याचं नाव भगीरथ, त्यांनी काय केलं तर अथक प्रयत्न करून त्यांनी ती स्वर्गाची गंगा ही पृथ्वी तलावावरती आणण्यामध्ये त्याला सुयश जे आहे ते यश प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून गंगेला भगीरथी म्हणण्याचं भागीरथी म्हणण्याचं प्रथा तेव्हापासून अशा पद्धतीने पडलेली आहे. म्हणजे असे अनेक उत्तम उत्तम राजे जे आहेत. आता हरिश्चंद्र राजा आहे, मी थोडक्यामध्ये उल्लेख करते आहे. हरिश्चंद्र राजा जो काही रघुवंशामध्ये होऊन गेलेला आहे या हरिश्चंद्र राजाचं सुद्धा इतकी त्या ठिकाणी काय होती सत्यनिष्ठा इतकी होती की त्यांनी स्वप्नामध्ये एकदा विश्वामित्र ऋषींना राज्य देऊन टाकलं असं स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न खरं करण्यासाठी विश्वामित्र ऋषी जेव्हा त्याच्याकडे आले तर त्यावेळेस विश्वामित्र ऋषींना त्यांनी प्रत्यक्षात काय दिलं राज्याचं दान करून टाकलेलं आहे. आणि दान दिल्यावर दक्षिणा देण्याची पद्धत आहे. कोणत्याही ऋषीमुनींना जेव्हा दान दिलं जातं तर नुसतं दान देऊन ते दान पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं तर दक्षिणासुद्धा द्यावी लागते. मग आता संपूर्ण राज्याचं दानच मी हरिश्चंद्रांनी दिलेलं आहे विश्वामित्र ऋषींना. तर आता मग दक्षिणा देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही शिल्लक नाही, कारण राज्य दिलं म्हटल्यावर राज्यातली संपत्तीसुद्धा काय झाली ती विश्वामित्र ऋषींची झाली. आणि म्हणून मग आता ते दक्षिणा देण्यासाठी ते म्हणताय की मी आता हे राज्य सोडून जातो आणि हे राज्य सोडून गेल्यावरती मी कुठेतरी काम करीन आणि काम करून मी त्याच्या मोबदल्यात जे मला मिळेल तर त्यांच्या स्वतःच्या हरिश्चंद्रांच्या वजना इतकं सोनं, जेवढं दान तशा प्रकारची दक्षिणा. आणि म्हणून तेवढं सोनं मी तुम्हाला देईन दक्षिणेमध्ये असे हरिश्चंद्र राजे म्हणतात. आणि त्यासाठी त्या गावात म्हणजे पूर्ण राज्याचा त्याग त्यांनी केला. दुसऱ्या राज्यामध्ये ते गेले, तिथे नोकरी केली. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी जी आहे तारामती, जिला म्हटलं जातं ते हरिश्चंद्र तारामती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा असलेला रोहित नावाचा मुलगा. आता ती कथा सांगत बसली तर त्यात बराच वेळ जाईल. सांगण्याचं तात्पर्य की आपलं वचन पाहण्याची रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. ही जी काही त्यांची रघुकुलाची रीत आहे ही सांभाळण्यासाठी, दिलेलं वचन पाळण्यासाठी प्राणांचा त्याग करणं, प्राणांची सुद्धा आहुती देणं किंवा जीवावरती पूर्णपणे उदार होणं, हे जे काही या सगळ्या राजांमध्ये दडलेलं आहे. आणखीन एक राजा आहे त्याच कुळामध्ये रघुवंशामध्ये होऊन गेलेला की ज्यांनी गोमातेचं सातत्याने रक्षण केलेलं आहे. आणि त्या गोमातेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे प्राणसुद्धा गमवावे लागले तरी त्या प्राणांची आहुती देण्याची, म्हणजे गोमातेचं केवळ रक्षण व्हावं त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणी सिंहाच्या रूपामध्ये एक जण आले. आणि आता मला खूप भूक लागलेली आहे तर मी आता वाणी रूपाने तो सिंह बोलायला लागला. आणि तो म्हणायला लागला की आता मला खूप भूक लागलेली आहे आणि खूप दिवसाचं मला काहीही मिळालेलं नाही, तर आता ही तुझी गोमाता जी आहे या गोमातेला मी खाऊन टाकतो. आणि त्यावेळेस त्या गोमातेला न खाता तू मला खा म्हणून ते राजे म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य की अशा अत्यंत पवित्र कुळामध्ये भगवंताला जन्म घ्यायचा आहे. आणि म्हणून हे त्याच कुळात असलेले त्या काळातले जे राजे आहेत दशरथ राजे आणि त्यांच्या 3 पत्न्या, तो सगळा भाग जो आहे तो आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं तर ऋष्यशृंग ऋषी जे आहेत तर ते येतात तिथे की या राजाला, दशरथ राजाला काय पुत्रप्राप्ती नाही आणि पुत्रप्राप्तीसाठी आधी काय करायचं आहे तर अश्वमेध नावाचा यज्ञ करायचा आहे ते त्यांनी सांगितलं. आणि तो अश्वमेध यज्ञ करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी
की त्याच्यासाठी काय पाळायला पाहिजे, तर सगळे नियम पाळायला पाहिजे. आणि ते नियम पाळून सगळी जी मनशुद्धी, चित्तशुद्धी किंवा ज्याला शरीरशुद्धी ज्याला म्हणता येईल, ते सगळ्या प्रकारचे नियम पाळून ती चित्तशुद्धी काय करायची आहे, तर मनशुद्धी करायची आहे. आणि जोपर्यंत तशा प्रकारचं जे शरीरशुद्धी होत नाही तोपर्यंत मग त्या सगळ्या याला 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. आणि त्या कालावधीनंतर सगळी शुद्धी झाल्यानंतर मग पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितलेला आहे. आणि तो पुत्रकामेष्टी यज्ञसुद्धा त्यांचा सुरू आहे. आणि तो पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यावरती पसायदान भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केला, तर पसायदान दिलं, प्रसाद दिला. आणि तो प्रसाद तिन्ही राण्यांना वाटण्यात आला वगैरे. हा सगळा कथाभाग आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि मग त्या ठिकाणी मग तो जो प्रसाद दिलेला आहे तो ग्रहण केला या तिघांनी. त्यातला एक घारीने उडवला, तो अंजनी मातेच्या याच्यामध्ये जाऊन पडला जिथे ती तपश्चर्या करायला बसलेली होती भगवान शंकरांची. तर तिथे तो तिच्या याच्यामध्ये तो जाऊन पडला. आणि त्यामुळे तिथे सुद्धा तिने तो भक्षण केला. आणि त्याचं हे म्हणून या तिन्ही राण्यांना 4 पुत्र जे काही आहेत ते 4 पुत्र जन्माला आलेले आहेत. कौसल्या मातेला जो पुत्र झाला तर तो पुत्र केव्हा झाला नेमका, तर त्यांनी सांगितलं आहे की हा जो काही शुक्ल पक्ष, नवमी तिथी, चैत्र आहे, मंगळवार आहे, चैत्र महिना आहे, शुक्ल पक्ष आहे आणि त्याचबरोबर मंगळवार आहे आणि नवमी तिथी आहे आणि माध्यान्हाची अशी वेळ आहे. कालच कुठेतरी मी एक पुस्तक वाचत होते आणि त्या पुस्तकामध्ये असा एक उल्लेख आला की रामाचा जन्म हा माध्यान्ह म्हणजे अगदी 12 वाजता कशासाठी झाला आणि श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता का म्हणून झाला. आता हे दोन्ही याचे प्रत्येकाचं चिंतन जे काही आहे ते चिंतन वेगवेगळं असतं आणि ते चिंतन आतून आलेलं असतं. ते चिंतन करता करता आणि त्यामुळे तो प्रत्येकाचा विचार ग्राह्यच आपल्याला म्हणजे वाटायला लागतो किंबहुना तो असतोच. तर त्यांनी असं म्हटलं की अतिशय श्रेष्ठ भागवतकार आहेत ते आणि त्यांनी तो विचार मांडलेला आहे. ते म्हणाले की रामाचा जन्म माध्यान्हाला जो काही झालेला आहे त्याचं कारण असं आहे की माध्यान्ह म्हणजे ही भुकेची वेळ आहे आणि भुकेच्या भुकेवरती नियंत्रण व्हावं यासाठी रामाने आणि म्हणून रामनवमीचा उपवास आहे. नियंत्रण भुकेवरती म्हणजे जितेंद्रियत्व ज्याला म्हणतात ते जितेंद्रिय प्राप्त व्हावं म्हणून रामाचा जन्म हा माध्यान्हेला झालेला आहे. आपण त्या दिवशी उपास करण्याची खूप ठिकाणी पद्धत आहे आणि रामजन्म झाल्याशिवाय तरी निदान आपण काय करत नाही, अन्न खात नाही. अशा पद्धतीने तो विचार मांडला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म जो आहे तो रात्री 12 वाजता झाला आणि तो रात्री 12 वाजता सुद्धा आपण सगळेजण तो जन्म करतो आणि कामावर नियंत्रण प्राप्त व्हावं म्हणून भगवंतानी काय केलं तर रात्री 12 वाजता जन्म घेतला असा त्या संतांनी स्वतःचं चिंतन त्या संदर्भातलं मांडलेलं आहे. आणि खरोखर आपल्याला हे पटण्यासारखं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अनेक संतांनी अनेक पद्धतीने विचार केलेला आपल्या लक्षात येतो आणि मग हा रामाचा जन्म झाला, मंगळवार झाला, सगळीकडे आनंद झाला, कौसल्या मातेला पुत्र झाला म्हणून आनंद होतो. हे 4ही पुत्र जे काही आहेत तर ते झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये रामलीला ज्या काही आहेत भगवंताच्या ते स्वामी माधवानंद यांचं एक बालकांड अयोध्याकांड यावरचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये अतिशय स्वामी माधवानंदांनी खूप सुंदर पद्धतीने या बाललीलांचं वर्णन जे काही आहे रामाच्या आणि मग त्या दुसऱ्या दिवशी भरत जन्माला आलेला तिथी तीच आहे, फक्त वार बदललेला आहे. तिथी तीच पण वार जो काही आहे तो बुधवार आलेला आहे आणि त्या बुधवारी त्या ठिकाणी पहाटे नक्षत्र जे आहे ते पुष्य नक्षत्र त्यावेळेस आहे आणि त्यावेळेस भरताचा जन्म झाला. त्यानंतर लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रीच्या पोटी कोणी सांगितलं आहे की भरताच्या कैकेयीच्या पोटी हे दोघं जन्माला आले, कोण शत्रुघ्न आणि भरत आणि कुठल्या रामायणामध्ये मात्र सुमित्रीच्या पोटी शत्रुघ्न आणि
लक्ष्मण जे आहेत ते जन्माला आलेले आहेत असं दिलेलं आहे. आपल्याला त्याच्याशी फारसं चिकित्सा करण्याचं काहीसुद्धा कारण नाही. आणि अशा पद्धतीने हे जन्म झालेले आहेत. तर चारही मुलांचे जन्म झाले आणि ह्या कौसल्याचा हा बाळ जो काही आहे, तर हा कौसल्याचा जो जन्म झालेला आहे रामाचा, तर त्या ठिकाणी सुरुवातीला कौसल्या ही त्या ठिकाणी गर्भवती आहे. 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर भगवंतानी सगुण साकार रूप दर्शन जे काही आहे ते कौसल्य मात्याला दिलेलं आहे. आणि 8 वर्षाची सगुण साकार असलेली चतुर्भुज असलेली मूर्ती ही कौसल्या मातेसमोर उभी राहिलेली आहे. आणि ही जशी मूर्ती उभी राहिली म्हणजेच भगवंत उभे राहिले, तेव्हा कौसल्या माता त्यांना म्हणते आहे की हे जे काही तुम्ही सगुण दर्शन मला दिलं, पण तुम्ही बाल स्वरूपामध्ये या. मला कसा हवा आहे तर माझ्या खुशीमध्ये बालस्वरूपामध्ये मला हे दर्शन झालं. आणि त्या दर्शनामध्ये ती इतकी मग्न होऊन गेली. त्या 8 चतुर्भुज रूप जे दर्शन कौसल्या मातेला दिलेलं आहे त्याच्यामध्ये इतकी ती मग्न होऊन गेली की त्या ठिकाणी तिला कळलंच नाही की आपल्याला बाळ झालेलं आहे. आणि जेव्हा मग बालरूपामध्ये तुम्ही या असं म्हटलं, ती त्या ठिकाणी त्या मग्न झालेली आहे त्या रूपामध्ये. आणि ते बाळ मात्र कौसल्या मातेच्या खुशीमध्ये छोटंसं नुकतंच जन्माला आलेलं असं ते बाळ पहुडलेलं आहे. आणि त्या बाळाने रडण्याचा आवाज, ध्वनी जो काही आहे तो ध्वनी बाहेर आला. आणि तो बाहेर आल्याबरोबर एक दासी, सुंदर अशा पद्धतीचं वर्णन माधवानंद स्वामी करतात. ते असं म्हणतात की त्या दासीला तो आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकू आल्याबरोबर ती दासी पळत पळत कौसल्या मातेकडे आली आणि पाहते तो काय अतिशय लावण्य, अतिशय आकर्षक, अतिशय मोहनीय अशा प्रकारचं ते रूप पाहिलं. आणि ती कौसल्या माता ग्लानीमध्ये जी गेलेली आहे तिला उठवते. अहो महाराणी, अहो महाराणी, कौसल्या महाराणी उठा उठा आणि उठा उठा, बघा तो किती सुंदर बाळ तुम्हाला जन्माला आलेला आहे, काय सुंदर पुत्र रत्न आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यावेळेस मग कौसल्या माता डोळे उघडते आणि त्या बाळाकडे पाहते आणि तिला असं वाटतं की ही सगळ्यात पहिली बातमी, मला पुत्ररत्न झाल्याची पहिली बातमी मला या दासीने दिली आणि म्हणून तिला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. आणि म्हणून ती कौसल्या माता आपल्या पोटातली अंगठी जी काही आहे ती अंगठी काढते आणि त्या दासीला, ती दासी जिने बातमी दिली तिला ती देते की हे घे, तू इतकी छान आनंदाची बातमी मला दिली पुत्ररत्न झाल्याची, तर ही अंगठी तू घे. आणि त्यावेळेस ती दासी जी आहे ती दासी म्हणते की नको नको, मला ही अंगठी नको. आता कौसल्या मातेला असं वाटतं की हिने मला पहिली बातमी दिली म्हणून हिचे भाव वधारले का काय. मग तुला हवंय तरी काय, तुला आणखीन काय हवं आहे, किती ही छान अंगठी आहे, सोन्याची अंगठी आहे आणि याच्यापेक्षाही पण तुला, नाही नाही मला ही अंगठी नको म्हणते ती. पण कौसल्या मातेला असं वाटतं की हिला काहीतरी याच्यापेक्षा भारी हवं आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला कंठहार जो काही आहे तो कंठहार तिला देते आणि म्हणते की तू मला ही सगळ्यात पहिली बातमी दिली याच्याबद्दल मी तुला हा कंठहार देते. आणि तो कंठहार दिल्यावर सुद्धा ती दासी म्हणते की नाही नाही मला हे सुद्धा नको. अरे का बरं नको. ती म्हणते मग तुला अगं हवं आहे तरी काय, काय तुझी इच्छा तरी काय आहे. ती म्हणते की मला हा हार पण नको, मला ती अंगठी पण नको, तुमचं हे जे काही बाळ आहे अतिशय आकर्षक आणि मोहनीय असणारं याचं रूपडं जे आहे ते रूपडं इतकं मनमोहक आहे की मला असं वाटतं आहे की याला मी थोड्या वेळ का होईना पण माझ्या मांडीवरती घ्यावं. आणि इथे माधवानंद स्वामी म्हणतात की ज्यांनी राम दूर करून हार स्वीकारला तो त्याने आपल्या जीवनात हार पत्करलेली आहे. आणि ज्यांनी राम स्वीकारला आणि हार दूर केला तो मात्र जिंकलेला आहे. तर सगळ्या संतांचं मी आत्ताच सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचा सगळ्या याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो. आणि तेवढ्यात दुसरी दासी त्या ठिकाणी येते आणि ती दुसरी दासीसुद्धा बघते की ही अतिशय आनंदाची बातमी मी केव्हा एकदा, तिला असं वाटतं की मी केव्हा एकदा दशरथ राजांच्या कानावरती घालते. आणि म्हणून ज्या ठिकाणी दशरथ राजे आणि वसिष्ठ ऋषी बसलेले असतात
त्या ठिकाणी ती धावत धावत त्यांच्या महालामध्ये जाते, दशरथ राजांच्या महालात जाते आणि महालात जाऊन ती दासी त्यांना म्हणते की महाराज महाराज, कौसल्या महाराणीला काय झालेलं आहे, पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. आणि पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते म्हणतात की दशरथ राजांना आनंद होतो अतिशय. आणि त्यांच्या तोंडातून पहिला शब्द, पहिलं वाक्य जे काही निघतं, काय गं तू पाहिलंस का त्याला? हो हो मी पाहिलं ना त्याला. तो कसा दिसतो, कोणासारखा दिसतो? आता असताच असा प्रश्न अगदी साहजिकपणे, तो कोणासारखा दिसतो, तो कसा दिसतो, असा प्रश्न विचारल्याबरोबर ती दासी जी आहे ती अत्यंत गप्प झाली आहे, मौन धारण केलेलं आहे तिने. आणि ते जे रूप तिने पाहिलं ते रूप आता ती मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यावेळेस ती काहीसुद्धा बोलत नाही, ती मौनामध्ये निघून गेलेली आहे. आणि असं पाहिल्यावरती दशरथ राजे म्हणतात वसिष्ठ ऋषींना, मी हिला ती कसा तो दिसतो, तो कोणासारखा आहे असं विचारलं, ही गप्प काय झाली, ही बोलत काय नाही. आणि तेव्हा वसिष्ठ ऋषी त्यांना सांगतात की मन राम रंगी रंगले, ते राम रंगामध्ये, रामाच्या रूपामध्ये ते मन रंगून गेलेलं आहे. आता त्या ठिकाणी उपनिषद जे सांगतं तर तेच त्या ठिकाणी यतो वाचो निवर्तन्ते, त्या ठिकाणी अप्राप्य मनसासह, की एकदा की त्याचं दर्शन झालं की वाणी काय होऊन जाते, कुंठित होऊन जाते, ती बोलू शकत नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात दशरथ राजांना की काय म्हणून ती बोलत नाही. म्हणजे असे सुंदर सुंदर प्रसंग जे काही आहेत त्या भगवंताचे, त्या अनेक लीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली आणखीन एक लीला जी आहे त्या लीलांचं वर्णन करताना अतिशय सुंदर की दशरथ राजे मग रामाला पाहण्यासाठी जिथे राम पडलेला आहे पाळण्यामध्ये तर तिथे पाहायला येतात. आणि पाहायला आल्यानंतर दशरथ राजे त्याच्याकडे टकलवून पाहत आहेत. आणि पाहता पाहता राम मनातल्या मनात हसतो. रामाने त्या ठिकाणी काय केलं तर सुंदर हास्य जे काही आहे ते हास्य केले. तर त्यावेळेस वसिष्ठ ऋषी पण त्यांच्याजवळ आहेत. आणि त्यावेळेस दशरथ राजे वसिष्ठ ऋषींना म्हणतात, पहा पहा तो माझ्याकडे पाहून हसला, पहा पहा तो माझ्याकडे पाहून हसला. तर त्यावेळेस वसिष्ठ ऋषी म्हणतात की तो तुझ्याकडे पाहून का हसला? आणि त्यावेळेस ते म्हणत आहेत की त्यांनी मला ओळखलं की मी याचा पिता आहे. का हसला तो? तर दशरथ राजांना असं वाटतं की जणू काही त्यांनी मला ओळखलं की मी याचा पिता आहे आणि म्हणून हा हसलेला आहे. आणि त्यावेळेस मात्र वसिष्ठ ऋषी मनातल्या मनात म्हणतात की याच्यासाठी तो हसलेला नाही, मी सगळ्या या प्रजेचा किंवा सगळ्या लोकांचा पितामहस्य जगतो माता धाता पितामहा असं असताना हे मात्र काय समजतात की हे मी याचा पिता आहे असं हे जे काही समजत आहेत. त्यामुळे रामाला त्या दशरथ राजांचं असलेलं अज्ञान पाहून हसायला आलेलं आहे. असे सुंदर सुंदर प्रसंग जे काही आहेत ते सुंदर सुंदर प्रसंग त्या ठिकाणी यांनी हे केलेलं आहे. आणि त्यांचं नामकरण जे काही आहे ते नामकरण झालेलं आहे. आणि ते नामकरण कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि याच संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं भावार्थ रामायणामधलं मी सुरुवातीला सांगितलं की ज्यातलं जे जे मला खूप आवडलं ते मी इथे नमूद केलेलं आहे. तर भावार्थ रामायणामध्ये सुद्धा ही जी काही बाललीला आहे भगवंताची, ही भगवंताची बाललीला एकनाथ महाराज खूप सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन करतात. आणि ते असं म्हणतात की एक दिवस नावं ठेवून झाली आहेत मुलांची. राम रमवणारा जो आहे सगळ्या अंतःकरणात राहून ज्यांना रमवतो असा हा राम, सगळ्यांचं पालनपोषण करणारा असा हा भरत, म्हणून दुसऱ्याचं नाव भरत ठेवलेलं आहे. तिसरा शत्रुघ्न, शत्रूंचा निपात करणारा, शत्रूंवर विजय प्राप्त करणारा असा हा शत्रुघ्न. बाहेरच्या शत्रूंवर विजय प्राप्त करतो असं नाही, तर आत असलेल्या शत्रूंवरती सुद्धा ज्याच्यामुळे विजय प्राप्त करता येऊ शकतो असा हा शत्रुघ्न. आणि ज्याचं अखंड लक्ष रामाकडे लागलेलं आहे असा हा लक्ष्मण. अशी या चारही मुलांची नावं ठेवल्यानंतर
त्या ठिकाणी एक सुंदर असा प्रसंग नाथ महाराज वर्णन करतात. ते म्हणतात की एक दिवस राम पाण्यामध्ये पकडलेले आहेत आणि रामाच्या मनामध्ये असा एक छान विचार आला आणि ते राम स्वतःच्याच उजव्या पायाचा अंगठा चोखत बसलेले आहेत आणि चोखता चोखता चुरचूर असा त्याचा काय येतो आहे, आवाज येतो आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे, सगळी लहान मुलं आपल्या पायाचा अंगठा तोंडात घेतात, नाहीतर हाताचा अंगठा तरी तोंडात असतो आणि ते चुरचूर चोखत असतात. पण इथे भगवंत हा उजव्या पायाचा अंगठा चोखतायत आणि मनातल्या मनात ते विचार करत आहेत की ही सगळी भक्तमंडळी जी असतात ते भक्तमंडळी माझ्या पायांचं तीर्थ जे काही आहे ते घेण्यासाठी खूप काय असतात, आतुर झालेले असतात, हपापलेले असतात आणि म्हणून माझ्या या अंगठ्यातल्या पायातल्या अंगठ्यामध्ये नेमकं आहे तरी काय हे पाहावं म्हणून त्यांनी आपलाच काय केला, अंगठा तोंडात टाकला आणि चुरचुर जेव्हा ते चोखतायत त्याचं वर्णन. आता सामान्य माणूस आपण अशा पद्धतीने याचं काय करतो, बोलतो, हा प्रसंग आपण अशा पद्धतीने सांगतो. पण नाथ महाराज याचं वर्णन करताना इतक्या त्यांच्या प्रभावी असलेल्या भाषाशैलीने ते करतात. ते असं म्हणतात की भक्त माझे ऐश्वर्य ओसंडी, की भक्तांना माझा हे जे काही आहे ते बाजूला करतात, ऐश्वर्य माझं त्यांना नको असतं, परी चरणामृती पडे उडी, पण माझ्या चरणामृतावर, चरणाचं जे अमृत आहे त्याच्यावर मात्र त्यांची उडी पडते. तेथे कैसी आहे गोडी, ती गोडी कशी आहे ते आवडी चाखो गेला. राम अशा पद्धतीने ती आवडी चाखायला गेला आणि ते वर्णन करताना ते असं म्हणतात की चरण कमळीचे अंगुष्ट. आता प्रत्येकाला कमळ शब्द लावला आहे बरं का त्यांनी. हे संतांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या भाषेचं प्रभुत्व आहे आणि म्हणून ते म्हणतात चरण कमळीचे अंगुष्ट, चरण कमलाचं अंगुष्ट जे आहे ते करकमळी धरून स्पष्ट, करकमळामध्ये त्यांनी स्पष्टपणे धरलेलं आहे आणि मुखकमली करिता प्रविष्ट, मुखकमळामध्ये काय त्यांनी ते टाकलं आणि गोडी अद्भुत लागली आणि अशा पद्धतीने त्याची गोडी जी आहे ती त्यांना अद्भुत लागलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी ते असं म्हणतात की अशा पद्धतीने की चोखी आवडी चुरचुरा, अतिशय आनंदाने स्वतःच्याच आनंदामध्ये रममाण होऊन वास्तविक मुलं ज्यावेळेस अशा पद्धतीने अंगठा चोखतात किंवा काय तर स्वतःच्या आनंदामध्ये ते मग्न असतात, पण आपण त्यांचा अंगठा काढतो आणि त्यांना मध वगैरे अशा प्रकारचे विषय जे आहे ते चाखायला देतो. वास्तविक खरे त्यांच्या आनंदातून आपण त्यांना काय करत असतो तर बाहेर काढत असतो. तर अशा पद्धतीने हे सुंदर वर्णन नाथ महाराज करतात आणि राम दुडू चालायला लागलेले, धावायला लागलेले आहे. आणि एक दिवस मात्र त्या ठिकाणी तुलसीदाससुद्धा त्याचं वर्णन करताना म्हणतात ठुमकी चलत रामचंद्र वाजत पैंजणिया. दुडदुड धावताहेत, पडतात, पुन्हा उठतात, पुन्हा दुडदुड धावायला लागतात, पुन्हा हसतात, पुन्हा त्या ठिकाणी पडतात. हे असं त्यांचं आपलं सारखं चाललेलं आहे आणि आपल्याशीच चाललेलं हे खेळणं. आणि मग त्या कौसल्या मातेच्या महालात असलेल्या आरशासमोर ते उभं राहतात. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ते उभे राहतात आरशासमोर आणि आरशासमोर उभं राहिलेला त्या ठिकाणी आता त्यांना त्या आरशात स्वतःचंच प्रतिबिंब दिसतात आणि ते प्रतिबिंब दिसल्याबरोबर त्यांना वाटतं कोणीतरी तिकडनं दुसरा मुलगा आलेला आहे, आता त्याच्याशी आपण खेळावं म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्याला पकडायला जातात. आरशातल्या त्या मुलाला ते पकडायला जातात आणि जेव्हा तो पकडला जात नाही, तो हातात येत नाही, तेव्हा मग एवढंसं तोंड करून ओठ काढून रडायला लागतात. आणि त्यांचा रडायचा आवाज आल्याबरोबर कौसल्या माता धावत येते. काय झालं कशासाठी रडतोय म्हणून म्हणते आणि तेव्हा ते बोट करून दाखवतात. अजून बोलायला काही येत नाही आहे आणि बोट करून दाखवतात की तो पहा ना, तो आरशातला तो माझ्याकडे खेळायला येत नाही आणि माझ्याकडे खेळायला येत नाही म्हणून ते रागवतायत, रुसतायत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे की हा माझ्याशी का खेळत नाही, माझ्याबरोबर का येत नाही म्हणून त्याला पकडायला जातात. आणि त्यावेळेस मग कौसल्या माता म्हणते आहे की हे बघ, मी सुद्धा इथे उभी आहे ना,
आता माझं हे जे काही आहे हे बिंब आहे आणि हा काय आहे, हा आरसा आहे आणि या आरशामध्ये काय पडलेलं आहे, हे प्रतिबिंब पडलेलं आहे. अगदी तसंच तुझं देखील आहे. ज्या भगवंत, जो भगवंत स्वतः आत्मरूप आहे, त्या आत्मरूप असलेल्या, ब्रह्मरूप असलेल्या त्या भगवंतालाच कौसल्य माता शिकवू पाहते बिंब म्हणजे काय आणि प्रतिबिंब म्हणजे काय. असे सुंदर सुंदर वर्णनं जे काही आहे ते बाललीलांचे वर्णनं चाललेले आहे. एक दिवस अशाच पद्धतीने चंद्र आकाशात भगवंताने पाहिला आणि चंद्र आकाशात भगवंताने पाहिला आणि मग आता बोलायला लागलेत आणि त्या ठिकाणी कौसल्या मातेला म्हणतात की मला हा चंद्र खेळायला हवा, मला हा चंद्र खेळायला हवा असं मागणी करतायत. आता काय करणार, तो चंद्र कसा देणार खेळायला. कौसल्य मातेने थोडासा विचार केला आणि दासीला एक खूप मोठी परात जी काही आहे ती परात आणायला सांगितली आणि त्या परातीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि ती आता त्या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे, अंगणात ठेवली आणि तिला याला रामाला सांगतात, हे बघ रामा, तुला चंद्र हवं आहे ना खेळायला, ते हे जे काही आता त्या चंद्राचं काय पडलं तिथे प्रतिबिंब पडलं, तर हा बघ चंद्र तुला खेळायला आणि मला चंद्र खेळायला मिळालेला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तो चंद्र पकडायला जातात. जसा जसा तो पकडायला जातात ते पाणी हलतं आणि त्यांना तो चंद्र काही पकडता येत नाही आणि मग पुन्हा म्हणून रडायला लागतात. आणि त्या ठिकाणी माधवानंद त्याचं वर्णन करताना असं म्हणतात की जोपर्यंत आमचं अंतःकरण अशा पद्धतीने सैरभैर झालेलं आहे, अंतःकरण मलिन आहे, अंतःकरण स्थिर झालेलं नाही, तोपर्यंत आम्हाला प्रभू रामचंद्रांचं खऱ्या अर्थाने दर्शन होऊ शकत नाही. म्हणजे साध्या साध्या प्रसंगातून अध्यात्म कशा पद्धतीने या सगळ्या संतांनी ओळखलं, जाणलं आणि त्यांनी आपल्यासमोर कशा पद्धतीने मांडलेले आहे हे सगळा विचार असा येतो आहे. आणि त्या कावळ्याशी सुद्धा कावळा येतो आहे, तो जो आपण काल बघितला काकभुशुंडी, तर तो कावळा तो उडत उडत अयोध्येमध्ये आलेला आहे, अयोध्येमधल्या अंगणामध्ये आलेला आहे आणि जिथे प्रभू रामचंद्र खेळत आहेत त्या रामचंद्रांच्या खेळण्याच्या तिथे तो कावळा येतो आणि प्रभूसुद्धा त्या कावळ्याशी खेळतात. आपण जे काही लाडू खात असू किंवा आणखीन काही खात असू त्यातले काही कण जे आहेत ते असे अंगणामध्ये त्या कावळ्यासमोर टाकतात आणि तो कावळा ते अतिशय आनंदाने खातो आणि कधी कधी त्याला त्या ठिकाणी असं तो लाडू दाखवतात आणि पुन्हा आपल्याजवळ परत घेतात, पुन्हा दाखवतात पुन्हा परत घेतात, असा हा खेळ. आता हा कावळा तो म्हणतोय की हे मला काय राम मला काही खायला देत नाही म्हणून तो उडायला लागतो. तो जसा उडायला लागतो तसे प्रभू त्याला पुन्हा ये 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 करून बोलवतात. अशा ह्या सगळ्या काही सुंदर सुंदर लीला ज्या काही आहेत या लीला भगवंताच्या चाललेल्या आहेत. आता प्रभू रामचंद्र आणि त्यांची भावंड ही 7-8 वर्षाची झालेली आहे, अंगणामध्ये खेळतात सातत्याने. एक दिवस भरत कैकेयी मातेजवळ येतो आणि कैकेयी मातेला म्हणतो तो, आई, अगं आई, आम्ही खेळतो ना तेव्हा राम खोटा खेळतो. कैकेयी माता म्हणते की अरे राम खोटा खेळतो, शक्यच नाही, राम कधीही खोटा खेळू शकत नाही. अगं नाही आई, खरंच राम खोटा खेळतो. अरे पण तो खोटा का म्हणून खेळेल, कशासाठी खेळेल तो खोटा. त्या आई त्याचं असं होतं कारण सगळ्या मुलांना बहुतेक सवय असते की आपण जे काही खेळलं ते आल्यावरती कोणाला सांगावं, आईला येऊन सांगावं. अगदी तशा पद्धतीने भरत आईला येऊन सांगतात आणि राम खोटा खेळतो. कशासाठी तो खोटं खेळतो आणि का म्हणून तो खोटं खेळतो. मला नाही वाटत राम खोटं खेळत असेल. नाही आई, खरंच राम खोटं खेळतो. अरे म्हणजे काय करतो तरी काय तो खोटं खेळतो म्हणजे. अगं म्हणे त्याचं असं होतं की आम्ही सगळेजण खेळत असतो आणि खेळता खेळता राम डाव जिंकायला येतो. म्हणजे आता राम आता डाव जिंकणार, तर तो राम जेव्हा डाव जिंकायला येतो तेव्हा आमची सगळ्यांची तोंडं हिरमुसली होऊन जातात आणि आमची तोंडं हिरमुसली झाल्याचं पाहिल्याबरोबर राम त्या ठिकाणी तो डाव अशा पद्धतीने खेळतो
की तो आमची त्याच्यामध्ये काय होऊन जाते, आम्ही त्यांच्यामध्ये जिंकतो. आणि आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा आमच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यावर राम खुदकन हसायला लागतो. काय सुंदर सुंदर प्रसंग आहेत की त्या ठिकाणी की रामाचं वागणं जे काही आहे लोकांना केवळ आनंद देणं हे रामाचं वागणं आहे. आणि कृष्णाचं वागणं मात्र त्याच्या अतिशय विरुद्ध आहे. आणि कृष्णाचं वागणं जे काही आहे तर कृष्ण काय करतो, तर कृष्ण लबाडीने स्वतः डाव जिंकतो. इथे हा लबाडी कशासाठी करतो, राम लोकांना जिंकवून देण्यासाठी लबाडी करतो. आणि कृष्ण जो आहे तो बालवयामध्ये जेव्हा मित्रांशी सवंगड्यांशी खेळायला लागतो तेव्हा मात्र तो त्या काय करतो, तर लबाडी करून स्वतः डाव जिंकतो. आता असं कृष्णाचं करणं हे अतिशय वेगळं आहे. आणि का म्हणून तो कृष्ण तसं करतो, तर लोकांनी प्रत्येक गोष्टीला सामर्थ्याने प्रतिकार करण्याची शक्ती लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून कृष्णाचा हा खेळ आहे. आणि लोकांना आनंद द्यावा म्हणून रामाचा अशा पद्धतीने खेळ आहे. म्हणून रामाचं चरित्र हे वर्तन करण्यासाठी आहे आणि कृष्णाचं चरित्र मात्र हे त्या ठिकाणी केवळ त्याचा आनंद घेऊन त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण करण्यासाठी आहे. रामाने सगळं जे काही चरित्र रामाचं जे आहे ते आम्ही तशा प्रकारचं आचरण करावं, तशा प्रकारचं वर्तन करावं यासाठी ते रामायण आहे किंवा रामचरित्र आहे. पण रामासारखं आम्हाला वागता येत नाही आणि कृष्णासारखं अजिबात वागता उपयोगाचं नाही. पण आम्ही कृष्णासारखं वागण्याचा मात्र सातत्याने प्रयत्न करतो. हे दोन्ही जे काही भगवंताचे अवतार आहेत हे दोन्ही भगवंताचे अत्यंत प्रसिद्ध असणारे असे हे अवतार. आणि अशा पद्धतीने हळूहळू राम वाढत आहेत. आणि आता रामांचं त्या ठिकाणी उपनयन संस्कार जो आहे तो उपनयन संस्कार वसिष्ठ ऋषी करतायत. आणि उपनयन संस्कार त्या ठिकाणी कशासाठी असतो, काय असतो, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल उपनयन संस्कार डोंगरे महाराज असं त्यांच्या रामायणामध्ये असं म्हणतात की आजकाल उपनयन संस्कार म्हणजे एक केवळ समारंभच झालेला आहे. नातेवाईकांना एकत्र येणं, उत्तम प्रकारचे कपडे दागदागिने अलंकार घालणं आणि त्याबरोबर त्या ठिकाणी जेवणावेळी नुसत्या होतात. फोटो सेशनला 2-2 तास वेळ दिला जातो. पण आपला मुलगा खरंच उपनयन संस्कार केल्यानंतर संध्या करतो आहे का, गायत्री मंत्राचा जप करतो आहे का, याचा मात्र कोणीही विचार करताना दिसत नाही. आणि हाच कलियुगाचा महिमा आहे. उपनयन संस्कार जो करायचा त्या मुलावरती तशा प्रकारचे उत्तम प्रकारचे संस्कार की त्याला त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन जे काही आहे ते त्याला करता यावं. त्यांनी डोळ्यांनी काय पाहावं, कानांनी काय ऐकावं, वाणीने कसं बोलावं, या सगळ्या प्रकारचा ज्या मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन उपनयन संस्कार याचा अर्थ तो जो काही गायत्री मंत्र आहे त्या गायत्री मंत्राचा उच्चार करून त्या ठिकाणी स्वतःभोवती स्वतःचा संरक्षणासाठी काय करायचं आहे, कवच तयार करायचं आहे. आणि ते कवच तयार करून ब्रह्मचर्याचं पालन करून अभ्यासासाठी पुढे काय आहे तशा प्रकारचं सामर्थ्य, तशा प्रकारची बुद्धी कमवायची आहे. कारण सूर्याची ती उपासना आहे आणि सूर्याची उपासना केल्याचा परिणाम म्हणून जर खऱ्या अर्थाने व्यवस्थितरित्या मग ती जर का सूर्याची उपासना झाली, गायत्री मंत्राचा जप झाला, संध्यावंदन जे काही आहे ते संध्यावंदन झालं तर खऱ्या अर्थाने त्याच्यामधलं सगळ्या प्रकारचं बौद्धिक तेज ज्याला म्हणतात ते बौद्धिक तेज, अध्ययनासाठी लागणारी शक्ती जी काही आहे ती शक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते. पण तशा प्रकारचा जो संस्कार आहे तो आज केवळ एक काय होऊन बसलेला आहे, समारंभ होऊन बसलेला आहे. पण ज्यांची मुलं अजून लहान आहेत किंवा ज्यांच्या घरी नातवंड आहेत त्यांनी निदान सांगण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे. ऐको ना ऐकवत हा पुढचा प्रश्न आहे. पण मी सांगितलं नाही हे माझ्या मनाला खंत लागतं उपयोगाची नाही. आणि म्हणून जे जे काही चांगलं आहे ते त्या आम्ही लोकांसमोर मांडणं हा आमचा काय आहे ते आमचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून
तशा पद्धतीने आता इथे सुंदर अशा प्रकारची वेधशाळा आहे आणि त्या वेधशाळेमध्ये मुलं शिकतात. खरोखर अशा प्रकारच्या वेधशाळा चालवणं आजच्या काळामध्ये म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण त्यांना खरोखर काय केलं पाहिजे तर त्यांचं स्मरण करून त्यांना वंदन केलं पाहिजे. आज 2-3 ठिकाणी असे आपल्यामध्ये अजूनही आज जे संत मंडळी आहेत की किशोरजी व्यासांसारखे वेधशाळा चालवतात. वेधशाळांसाठी त्यांनी 3-4 ठिकाणी त्यांनी वेधशाळा ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत तर निर्माण केलेल्या आहेत. आम्ही परभणीकडे जेव्हा माझे मिस्टर या नोकरीसाठी होते त्यावेळेस सावरगाव म्हणून तिकडे जे एक गाव आहे त्या गावाला चतुर 4ही वेद शिकवले जातात. तशा प्रकारची एक टाकळी म्हणून त्याच भागात मराठवाड्यामध्ये एक गाव आहे. त्या टाकळीमध्ये सुद्धा उमेश महाराज टाकळीकर तिथे सुद्धा जाण्याचा काही कारणाने प्रसंग आला आणि त्यावेळेस मग बघितलं की ती वेधशाळा आज अतिशय कठीण असलेल्या परिस्थितीमध्ये ते हे सगळे लोक चालवत आहेत. अध्ययन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शिकवणं चाललेलं आहे. आपल्याच भागात इकडल्या विदर्भामध्ये असलेले जितेंद्रनाथ महाराज सगळ्यांना नाव ऐकून माहिती आहे. तर त्यांनीसुद्धा वेद शिक्षणासाठी वेद शिक्षण जे आहे ते देत आहेत आणि लहान लहान मुलं त्यांचं लौकिक असलेलं शिक्षणही ते देतात आणि वेदाध्ययन जे आहे ते वेदाध्ययनही ते देतात. आम्ही जेव्हा टाकळीला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी तिथे जेव्हा सगळा तो परिसर बघितला तर तो परिसर बघितल्यानंतर उमेश महाराज टाकळीकर त्यांचाच मुलगा इथे या इथल्या वेधशाळेमध्ये रायकर बहिणींना माहिती आहे अवधूत टाकळीकर तिथे आता आहे की नाही मला माहीत नाही पण अवधूत टाकळीकर त्यांचा मुलगा जो आहे तो इथे तो प्रमुख आहे इथल्या वेधशाळेचा. आणि अशा पद्धतीने या लोकांनी तर तिथलं जेव्हा तो सगळा आम्ही परिसर बघितला तेव्हा सगळी जमीन जी आहे ती गाईच्या शेणाने सारवलेली. त्या गाईच्या शेणामध्ये अशा प्रकारची एक क्षमता आहे म्हणून गाईचं पंचगव्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या पंचगव्याचं सेवन या लोकांना रोज ते लोक करायला देतात. थोडं का होईना 5ही पदार्थ गाईपासून जे तयार झालेले आहे तूप दही दूध गाईचं शेण आणि गोमूत्र असे हे पंचगव्य त्याला म्हणतात. ते त्या मुलांना ते खायला देतात. त्यामुळे वाणी जी आहे ती त्यांची पवित्र होते आणि त्याचबरोबर नुसती पवित्र होत नाही तर अतिशय ज्याला काय म्हणता येईल की त्या वाणीला उच्चार जे करायचे आहेत संस्कृतचे कठीण असलेले उच्चार ती करू शकेल अशा प्रकारची ती वाणी होते. गाईच्या शेणाने ते सारवलेली जमीन गाईचं दूध त्यांना रोज सकाळी नाश्त्याला मोड आलेलं धान्य ते खायला दिलं जातं आणि त्या सगळ्याचा उपयोग त्यांच्या वाणीवरती होतो आणि म्हणून त्यांना स्पष्ट उच्चार जे आहेत ते उच्चारता येतात. अशा प्रकारची दक्षता घेणारे आजसुद्धा सगळी मंडळी आहेत. त्यांचं केवळ स्मरण जरी केलं तरीसुद्धा आमचं मन पवित्र होईल इतकं त्यांचं सगळं महान कार्य आहे. जितेंद्र महाराजसुद्धा त्यांच्याकडे सुद्धा एकदा जाण्याचा प्रसंग आला तर त्यावेळेससुद्धा आम्ही तिथे बघितलं की हे सगळं जे चाललं आहे ते लौकिकातलं शिक्षणसुद्धा ते देतात आणि वेदाध्ययनाचं शिक्षणसुद्धा ते देत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने उपनयन संस्कार निदान आपल्या नातवंडांना किंवा आपल्या मुलांना तशा प्रकारचा आग्रह आपण केला पाहिजे. निदान संध्येची नावं तरी त्यांनी घेतली पाहिजे. संध्या सकाळ संध्याकाळ त्यांनी केली पाहिजे. त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचं असं सामर्थ्य दडलेलं आहे कारण ती सूर्याची उपासना आहे. आता विद्याध्ययनासाठी प्रभू रामचंद्र आणि त्यांचे 3ही भावंड असे 4ही जण जे आहेत ते गुरुकुलामध्ये आता शिकायला जाणार आहेत आणि ते शिकायला जाणार असल्यामुळे वास्तविक पाहता स्वतः राम जे आहेत ते सर्वज्ञ आहेत पण सर्वज्ञ असूनसुद्धा वसिष्ठ ऋषींकडे गुरुकुलामध्ये त्या ठिकाणी शिकायला जात आहेत आणि असं नाही की हे राजपुत्र आहेत म्हणून यांच्यासाठी खास काहीतरी व्यवस्था. त्या काळामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे किंवा मुलगा शिकायला विद्यार्थी शिकायला येतो आहे अध्ययनासाठी येतो आहे तर सगळ्या सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनी कपडे लत्ते घातले पाहिजे. तशा पद्धतीनेच त्यांनी सगळ्या प्रकारची सेवा जी काही आहे
गुरूंची सेवा, ती सगळी गुरूंची सेवा त्यांनी केली पाहिजे. आणि गुरुमाता ज्या काही आहेत त्या गुरुमातांसाठी लागणारं जे साहित्य आहे ते मनात जाऊन आणणं वगैरे. स्वतः सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण राहिलेले आहेत आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये त्या ठिकाणी काय झालं तर राम आणि रामाचे सगळे बंधू जे आहेत ते सगळे गुरुकुलामध्ये राहण्यासाठी गेलेले आहे. असं नाही झालं त्यावेळेस की कौसल्या माता म्हणाली की आता तुम्ही गुरुकुलामध्ये जात आहात तर थांबा, तुम्हाला मी लाडवाचा आणि चिवड्याचा डबा देते. जे तिथे सगळीजणं खातात तेच सगळं यांना खावं लागतं. म्हणून त्या काळातली ती गुरुकुल पद्धती बऱ्याच काळ नंतरसुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा गुरुकुल पद्धतीचा उपयोग जो काही आहे तो उपयोग केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीने ही ज्ञानोपासना जी काही आहे ही ज्ञानोपासना त्यांची सुरू झालेली आहे. वेदाध्ययन सुरू झालं आहे. यस्य निश्वासितम वेदा, ज्याचा निश्वास म्हणजेच वेद आहे अशा भगवंतालाच वसिष्ठ ऋषी वेद शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन जे काही आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन त्या ठिकाणी मग त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना शिकवलं. तर युद्ध कसं करावं या संदर्भात शस्त्र कशी चालवावी ते सुद्धा अध्ययन वसिष्ठ ऋषी जे आहेत ते देत आहेत. वेदाध्ययनाचं अध्ययनसुद्धा त्यांना देत आहेत. अशा सगळ्या प्रकारचं अध्ययन जे काही आहेत, घोड्यावर कसं बसावं, हत्तीवर कसं बसावं, हत्ती कसा चालवावा, घोडा कसा चालवावा, प्रत्येक शस्त्र चालवण्याची एक कला आहे, एक शिक्षण आहे. आणि म्हणून प्रत्येक शस्त्र चालवताना कशा पद्धतीने ते चालवावं अशा प्रकारचं सगळं शिक्षण जे काही आहे ते सगळं शिक्षण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी घेत आहेत. आणि ते घेत असतानाच हे जे काही सगळं अध्ययन चाललेलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राम आणि रामाची भावंडं जी काही आहेत ते सगळ्या उत्कृष्ट पद्धतीने ते शिक्षण घेत आहेत. आणि ते घेत असतानाच त्या अनेक पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या कला ज्या काही आहेत त्या वेगवेगळ्या कला आणि विद्या दोन्हीसुद्धा, तर ह्या कलासुद्धा वेगवेगळ्या त्यांना शिकवण्यात येत आहेत. अशा पद्धतीने हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणून महर्षी वसिष्ठ दिव्य उपदेश करतात भगवंताला. आणि तो उपदेश म्हणतात ते म्हणतायत सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायात मा प्रमदतः. त्या ठिकाणी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि धर्मामध्ये यत्किंचितसुद्धा चूक होता उपयोगाचं नाही. धर्माचं आचरण जे काही आहे ते धर्माचं आचरण सातत्याने करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने सगळा हा अध्ययनाचा भाग जो काही आहे तो अध्ययनाचा भाग 2 प्रकारच्या विद्या असतात. या अनुषंगाने थोडासा विचार करूया की एक अध्यात्मविद्या आणि एक पोट भरावयाची म्हणजे लौकिक विद्या. आता ही पोट भरावयाची विद्या जी काही आहे ही पोट भरावयाची विद्या आम्हाला काय करते तर पोट कसं भरण्यासाठी जे शिक्षण आवश्यक आहे ते देते, ती सुद्धा आवश्यक आहे. पण केवळ त्या विद्येने मात्र सुख शांती समाधान मिळू शकत नाही. म्हणून अध्यात्मविद्या जी काही आहे ती सुद्धा आवश्यक आहे. कारण सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या विद्यानाम असं भगवंत सांगत आहेत की केवळ लौकिक शिक्षण घेऊन भागत नाही तर लौकिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मविद्येचं शिक्षण जे काही आहे ते अध्यात्मविद्येचं शिक्षणसुद्धा आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कारण जोपर्यंत लौकिक विद्या शिकणारे खूप लोक आहेत, शिकवणारेही खूप लोक आहेत. आपले कोण श्रीकांत जिचकार किती डिग्री त्यांनी हस्तगत केल्या होत्या आणि किती याच्यामध्ये त्यांनी डॉक्टरेट केली होती. बघितलं तर त्यांनी अनेक विषय जे काही आहेत अनेक विषय असे बरेच लोक आहेत की ज्यांनी ही विद्या जी आहे लौकिकातली ती लौकिकातली विद्या अनेक ग्रॅज्युएशन्स, पोस्ट ग्रॅज्युएशन्स, डॉक्टरेट असे ते झालेले आहेत. पण केवळ तेवढ्यांनी आम्हाला सुख कधीही मिळू शकत नाही. आम्हाला खरं सुख जर हवं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला सद्गुरू आणि संतांकडे जाऊन अध्यात्मविद्या जी आहे ती अध्यात्मविद्या ही शिकली
तरच खऱ्या अर्थाने सुखरूपता जी काही आहे, आनंदाने जीवन कसं जगावं हे शिक्षण जे आहे हे आम्हाला सद्गुरूंच्या माध्यमातून मिळतं. आणि म्हणून या संदर्भातला छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगते. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या अभ्यासाला आम्ही तिन्ही परीक्षा मी दिल्या. समीक्षणाचं कामसुद्धा सुरू होतं. आणि असं सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये, आम्ही त्यावेळेस देऊळगाव राजा नावाच्या गावाला होतो, तर त्यावेळेस आम्ही असताना माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की माझ्या सगळ्या नंदा ज्या काही आहेत त्या काही वेगवेगळं शिकतायत, कोणी काही आणखीन व्यवसाय करतायत. आपण काही नाही, आपण घर करतो आहे, बाकी आपण काही करत नाही. आता मुलगा पण थोडासा मोठा झाला आहे, 5वी 6वीत तो गेलेला आहे. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण निदान मराठीमध्ये MA तरी करावं, घर बसल्या MA आपण करावं. आणि त्या दृष्टिकोनातून मी नागपूर विद्यापीठाची आधीची BA झालेले होते. आणि त्याच्यानंतर मग हे झालं, अमरावती विद्यापीठ वेगळं झालं. त्यामुळे अमरावती विद्यापीठामध्ये जाऊन तशा प्रकारचे कागदपत्र गोळा करणं, सगळं ते हळूहळू काम सुरू केलं. माझी स्वतः नणंदच जी होती तर ती MA झालेली होती मराठीमध्ये, आणि म्हणून मी तिच्या नोट्स मागवल्या. ती औरंगाबादला होती वगैरे. त्या सगळा प्रकार सुरू झाला आणि माझ्या डोक्यामध्ये ते सगळं चाललेलं होतं की अशा पद्धतीने आता आपण MA करायचं. आणि ते चाललेलं असतानाच अकोटला, आमच्या भागातच अकोट नावाचं गाव आहे, तिथे पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं 1-2 दिवसीय शिबिर होतं. आणि त्या शिबिराला जाण्याचं योग, कारण अकोटलाच माझे एक दीर पण असतात, आणि म्हणून तिथे जाण्याचा योग, तिथे संधी साधली. शनिवार रविवार शिबिर होतं. सुनील दादा चिंचोळकर येणार होते, आप्पासाहेब केळकर येणार होते, आणखीन काही 1-2 प्रवचनकार मोठे ते सुद्धा त्यावेळेस तिथे येणार होते. आणि म्हणून त्या शिबिराला जायचं ठरवलं आणि त्या शिबिराला आम्ही गेलो. आता गेल्यानंतर उत्तम पद्धतीने ते शिबिर पार पडलं. सुंदर प्रवचनं आम्हाला सगळ्यांची ऐकायला मिळाली. आणि ते ऐकल्यानंतर आता शेवटच्या दिवशी जायची वेळ जेव्हा आली, प्रत्येकाने आपापल्या घरी, जवळजवळ 100 अकोला जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी जे आहेत, अभ्यासार्थी जे आहेत, तर ते सगळे तिथे जमलेले होते. आणि मग ते जायची जेव्हा वेळ आली तर तेव्हा त्यांनी समर्थांच्या तिथे एक झोळी अशी अटकवून ठेवली होती, एक कुबडी ठेवली होती, आणि त्या कुबडीला एक झोळी अटकवलेली होती. आणि त्या झोळीमध्ये काही त्यांनी ओव्या अशा घडी करून ठेवलेल्या होत्या. दासबोधातल्या निवडक काही ओव्या ज्या आहेत त्या ओव्या त्या झोळीमध्ये ठेवलेल्या होत्या. आणि त्यांनी प्रत्येकाला 2-2 लाडू, घरी जाऊन प्रसाद म्हणून 2-2 लाडू दिले. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जाताना एक काम करा की समर्थांजवळ जा, त्या झोळीमध्ये ज्या ओव्या आहेत डोळे मिटून समर्थांची प्रार्थना करा. आणि आज मला जी काही ओवी त्यातली येईल डोळे मिटून, तर ती ओवी मी घ्यायची आणि 1 वर्ष तरी तिचं पालन त्या ठिकाणी करायचं. तर तो खरा प्रसाद आहे. हा लाडवाचा प्रसाद तर सगळ्यांना घरी द्यायला होईल, पण खरा प्रसाद जर कोणता असेल तर ती आपल्या भाग्याने आता कोणती ओवी येते आहे त्यातली. म्हणून मी नमस्कार केला आणि आता समर्था तुम्ही जे देणार आहात प्रसाद तो मी आता स्वीकारते आहे, असं करून त्यातला एक ओवी घेतली. आणि ओवी बघितली तर ती ओवी आली होती, पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे. आणि जणू काही समर्थांनी मला तिथे जागं केलं. आणि जागं करून पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे, पण तेने सार्थक नव्हे. आणि म्हणून मग ती ओवी जेव्हा माझ्या हातात आली आणि मी त्याचा की माझ्या डोक्यातला पूर्णपणे तो MAचा विचार जो होता तो पूर्णपणे पुसल्या गेला. आणि नाही, मग आता आपल्याला हातात दासबोध आलेला आहे, तर आपण या दासबोधाचाच आणखीन अभ्यास करूया. आणि त्या संदर्भातच त्या ठिकाणी आता फक्त काय करायचं तर अभ्यास करायचा. सांगण्याचं तात्पर्य एवं पोट भरावयाची विद्या त्यासी म्हणो नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान, असं समर्थ म्हणत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून की संत जे असतात, सद्गुरू जे असतात, ते आमच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे असतात याचं आम्हाला सातत्याने त्या ठिकाणी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून, कशाच्या ना कशाच्या माध्यमातून
ते आमच्याशा पाठीशी असतात आणि आम्हाला हळूहळू ते आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करण्याच्या दृष्टीने हळूहळू ते पुढे नेत असतात. आणि म्हणजे त्यातूनच हळूहळू परमपूज्य डॉक्टर काकांचा मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की खऱ्या अर्थाने मग ही विद्या जी आहे म्हणून पोटार्थी विद्या आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे, ती आपल्याला कमवता आलीच पाहिजे. पण त्याच्याचबरोबर आम्हाला त्या ठिकाणी अध्यात्मविद्येचा सुद्धा अभ्यास करता आला पाहिजे. आणि तो जर का अध्यात्मविद्येचा आम्हाला, कारण खरं सुखमय जीवन जर जगायचं असेल तर परमेश्वर प्राप्ती म्हणजेच अध्यात्मविद्या त्या ठिकाणी हस्तगत केल्याशिवाय आम्हाला खरं सुखमय जीवन जगता येणार नाही, समाधानाने राहता येणार नाही. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा अध्यात्मविद्या सांगताना सांगितलेलं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नावज्ञान. ही अध्यात्मविद्या. पहावे आपणासे आपण या नावना, मी खरा कोण आहे, हे जगताचं स्वरूप काय आहे, जगदीश्वराचं स्वरूप काय आहे, हे सगळं समजावून घेणं, हे सद्ग्रंथांच्या माध्यमातून सद्गुरूंच्या मुखातून सातत्याने श्रवण करत करत हे जेव्हा समजून घेतल्या जातं तेव्हा हळूहळू का होईना पण आध्यात्मिकदृष्ट्या आमचे सगळे संशय जे असतात ते सगळे संशय हळूहळू फिटायला लागतात की खरंच देव आहे का, देवाचं स्वरूप कसं आहे, देव म्हणजे नेमकं काय, कशाला देव म्हणायचं, ह्या सगळ्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे तर त्या ठिकाणी आपण प्रसाद म्हणताना म्हणतो ना की त्या ठिकाणी आत्मसुता प्रभू प्रसाद द्यावा, वियोग तव न घडावा, काय प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. तर खऱ्या अर्थाने की त्याचा माझा वियोग जो काही घडलेला आहे तो वियोग हा कोणत्या कारणाने घडला, काय त्याच्यासाठी काय अज्ञान माझं अविद्या जी काही आहे ती कशी आडवी आली आणि त्यामुळे माझा आणि त्याचा कशा पद्धतीने वियोग झालेला आहे, वास्तविक पाहता माझं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घेणं हेच आम्हाला अध्यात्मविद्या शिकवते. आणि ही अध्यात्मविद्या जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने, कारण विद्यार्थी दशेतच या हळूहळू आज मी ऐकली काहीतरी अशी एक बातमी माझ्या कानावरती आली की आता म्हणे गीता हा विषय कॉलेजला शिकवण्यात येणार आहे. खूप आनंद झाला मी की खरंच जर का, कारण अगदी 40-40, 50-50 वर्ष तू म्हणजे माधुरी जोशी, तू म्हणजे माधुरी जोशी, हा संस्कार 50-50 वर्ष हा संस्कार होतो आणि मग 50व्या वर्षानंतर तू म्हणजे खरी माधुरी जोशी नाही, तू तुझ्या या देहाचं नाव हे माधुरी जोशी आहे. कारण नामकरण विधी जेव्हा होतो तेव्हा तो 12व्या दिवशी होतो ना, तोपर्यंत त्या देहाला नाव असतं का काही, त्या देहाला नाव नसतं, पुढे त्याला नाव मिळतं. आणि त्यातून जर का एखाद्या व्यक्तीने पुन्हा जर का संन्यास ग्रहण केला तर त्याचं पुन्हा नाव बदलतं, किंवा लग्न झाल्यावर स्त्रीचं नाव त्या ठिकाणी बदलतं. म्हणजेच ह्या देहाचं नाव बदलतं आहे. हे जर पहिल्यापासून हे देहाचं नाव आहे, मी म्हणजे तो देह नाही, हे जर का मला आधीपासनं म्हणजे कमीत कमी 20-25व्या वर्षापासून जर का कळायला लागलं तर हळूहळू का होईना ते संस्कार जे आहेत ते संस्कार चित्तावर उमटायला लागतील आणि मला त्या पद्धतीने तशा पद्धतीने साधना करायला खूप मोठा वाव मिळेल. पण आम्ही 50-60व्या वर्षी जर का अध्यात्माला लागलो, अर्थात अजिबात नाही त्यापेक्षा ते बरं, हे पुढचा जन्म तरी आम्हाला काहीतरी चांगला मिळण्याची आणि साधना करण्याची शक्यता आहे. पण हे जर का कमी वयामध्ये जर का कळलं म्हणजे 20-25व्या वर्षी किंबहुना त्याच्याही आधी आमच्या सगळे संत मंडळी जी काही अध्यात्माला लागलेली आहेत ती सगळी संत मंडळी 8-10व्या वर्षी लागलेली आपण पाहतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे आणि त्या अध्यात्मविद्येचा पाठपुरावा त्या ठिकाणी आपण सातत्याने केला पाहिजे. आणि निदान मग आता लागलो आहे तर आता तरी आमच्या भलत्या सलत्या कामामध्ये वेळ जाता
उपयोगाचं नाही. इतकं तीव्रतेने झडझडूनी बहिला निघ, ज्ञानेश्वर माऊली जे सांगतात की झडझडूनी बहिला निघ, ये भक्तीची वाटी लाग, तेणे पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग असलेलं असं परमात्म्याचं स्वरूप मला काय होईल, प्राप्त होईल याचा अर्थ मला त्याचा अनुभव येईल. तर या म्हणून झडझडूनी बहिला निघ आता लागण्याची आवश्यकता आहे की आता बाकीचे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला पडल्या पाहिजेत. आणि तसं जर झालं तर याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला खडवांग नावाचे जे काही होऊन गेलेले आहेत, काय खटवांग, खडवांग नाही खटवांग, बरोबर. तर त्या राजे होते वास्तविक पाहता, आणि त्या राजांना त्या ठिकाणी जेव्हा हरिपाठामध्ये त्याचा उल्लेख आहे, एकनाथी हरिपाठामध्ये, की ते राजे जेव्हा त्यांनी देवतांना मदत केली युद्ध करण्यासाठी आणि देवता प्रसन्न झाल्या, इंद्रादी देव जे आहेत ते त्यांना प्रसन्न झाले, आणि त्यावेळेस वर माग म्हणून त्या खटवांग राजाला जेव्हा त्या इंद्रदेवांनी वगैरे विचारलं तर तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला की माझ्या आता आयुष्याचा किती वेळ राहिलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा कळलं की एक प्रहरच फक्त राहिलेला आहे, तर आता एक प्रहर राहिलेला असताना संपूर्ण त्या संपत्तीचा, संपूर्णपणे त्या राज्याचा, त्या राज्यकारभाराचा सगळा त्याग त्यांनी केला. म्हणजे इतकं मोठं सगळं वैभव असताना सुद्धा एका क्षणात त्याग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आमच्याजवळ काय हवं एवढं आम्ही का करू शकत नाही, त्याचा अर्थ त्याच्यावरती आसक्ती सुटणे. आणि जो काही प्रहर राहिलेला होता तेवढ्या त्या वेळात ते साधना करायला लागले आणि त्या साधनेतून त्या मुक्तावस्थेला जाऊन पोचले असा उल्लेख हरिपाठामध्ये आलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून आम्हाला ही अध्यात्मविद्येच्या पाठीमागे लागण्याची गरज आहे. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र ती सगळी विद्या जी काही आहे ती सगळी विद्या शिकून परत आलेले आहेत. आणि परत आल्यावरती मग तीर्थयात्रा करण्यासाठी ते निघालेले आहेत. आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले तर कशा पद्धतीने ते निघाले आणि त्या तीर्थयात्रेमध्ये नेमकी त्यांची मनाची अवस्था कशा प्रकारची होती, तर हे सगळं वर्णन ते जेव्हा तीर्थयात्रा करतात. अयोध्या मथुरा माया काशिकांची अवंतिका पुरीद्वारावती चैव काय मोक्षैदा सप्तत्रैका. तर हे सप्त जे काही आहे अयोध्या मथुरा माया वगैरे, तर या ठिकाणी ते तीर्थयात्रा करतात. आणि प्रत्येक ठिकाणी तीर्थयात्रा करताना त्या देवतेचं जे जे तिथे करायला पाहिजे ते सगळं काही अत्यंत निष्ठेने अत्यंत प्रामाणिकपणे ही सगळी भावंडं जी आहेत ही सगळी भावंडं त्या ठिकाणी करत आहेत. डोंगरे महाराज एका ठिकाणी असं सांगतात की अयोध्या जी आहे ती काय आहे, ती वैराग्यभूमी आहे. अयोध्या जी आहे ती वैराग्यभूमी आहे. शरयू यमुना ही भक्तिभूमी आहे. आणि त्याचबरोबर ब्रज जे काही आहे तर ही प्रेमभूमी आहे. आणि गंगा जी आहे ही ज्ञानभूमी आहे. कारण गंगेच्या तीरावर शुकाच्या कोण बरोबर आहे ना, शुकदेवांनी काय सांगितलं तर भागवत परीक्षित राजाला सांगितलेला. आणि म्हणून ज्ञानभूमी जर कोणती असेल तर ती म्हणजे त्या ठिकाणी गंगा आहे. आणि नर्मदा जी आहे ती तपोभूमी आहे. म्हणजे ज्याला तप आचरण करायचं आहे आणि आपल्यातलं शक्ती ज्याला वाढवायची आहे तिने नर्मदेची आजकाल तर खूप जण नर्मदा परिक्रमा करायला निघालेले आहेत. पण खऱ्या अर्थाने ही जिथे जिथे भगवंत गेलेले आहेत तिथे तिथे त्या तीर्थस्थानाचं महत्त्व ते त्यांनी समजावून घेतलं. तिथे तिथे तशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचे दान धर्म आणि धर्माच्या क्रिया ज्या काही करायच्या असतात त्या सगळ्या प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून तीर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व आहे. तीर्थयात्रा जी काही आहे त्या तीर्थयात्रेचे मुख्य जर काही फायदे काही असतील या आवश्यक जीवनामध्ये ह्या तीर्थयात्रा करता आल्या पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला 4 प्रकारची तपं जी काही आहेत ती 4 प्रकारची तपं या तीर्थयात्रेला गेल्यानंतर अनायसे आमच्याकडनं घडत राहतात.
सगळ्यात पहिलं तप जे आहे की आम्हाला तीर्थयात्रा करताना पैसा खर्च करावा लागतो, म्हणजे आर्थिक तप घडतं. ठिकठिकाणी दानधर्म, ठिकठिकाणी काय तिथल्या ज्या काही असतील विधी जे असतील ते विधी वगैरे सगळे अशा पद्धतीने जेव्हा आपण केल्या जातात तेव्हा आर्थिक झीज जी आहे ती आर्थिक झीज आम्हाला सोसावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अर्थ जो काही आहे म्हणजे पैसा जो काही आहे तो अनर्थकारी होत नाही, तो चांगल्या ठिकाणी खर्च होतो. म्हणून पहिलं जे काही त्यातनं साध्य होत असेल तर आर्थिक तप त्यातनं साध्य होतं. दुसरं शारीरिक तप साध्य होतं. कारण कुठे डोंगर चढावे लागतात, कुठे डोंगर उतरावे लागतात, कुठे गार पाणी मिळतं, कुठे गरम पाणी मिळतं. म्हणजे वेगवेगळं वातावरण जे काही ते वेगवेगळं वातावरण सहन करण्याची क्षमता जी आहे ती सहन करण्याची क्षमता. आणि अशा पद्धतीने बद्रीनाथ वगैरे जे काही आहेत तर ते आम्हाला चढावे लागतात, उतरावे लागतात. शारीरिक तप त्याच्यामध्ये किती ते घडतं. आणि नुसतं शारीरिक तप घडतं असं नाही तर वाचिक तप देखील घडतं. कारण त्याच्यामध्ये आम्ही आता खरोखर ज्या तीर्थयात्रा म्हणून काढल्या जातात सहल नव्हे, पुष्कळदा आजकाल आपल्या तीर्थयात्रेला सहलीचं रूप प्राप्त झालेलं आहे. कारण त्याच्यामध्ये भगवंत नाम नाही, भगवंताची उपासना नाही, काही चिंतन प्रवचन नाही. पण खऱ्या अर्थाने काही अशा तीर्थयात्रा आहेत की ज्याच्यामध्ये रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ उपासना होते. रोज काहीतरी थोडा वेळ अर्धा तास का होईना कोणीतरी त्याच याच्यामध्ये 50-60 लोक जे घेऊन जातात त्याच्यामध्ये कोणीतरी एक वक्ता असतो, तो काहीतरी तिथे अर्धा तास त्या उपासनेच्या वेळेस चिंतन मांडतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ती तीर्थयात्रा घडते. आणि म्हणून वाणीवर कंट्रोल, वाचेचं तप जे काही आहे, कारण 50-60 जणांमध्ये काहीही बोलून कसंही बोलून चालत नाही. वाणीवर ताबा तिथे ठेवावा लागतो. नाहीतर तिथेही जाऊन जर का काहीतरी बोललो, काहीतरी हे केलं तर काय होऊन जातं तर सगळा विचका होऊन जातो. त्या तीर्थयात्रेचा संपूर्णपणे विचका होऊन जातो. आणि म्हणून वाणीचं तप जे आहे, भगवंत नाम जे आहे, आम्ही जेव्हा बद्रीकेदारला गेलो ना तेव्हा अशी वळणं एकीकडनं एकदम दरी आणि एकीकडनं एकदम पहाड. म्हटलं तोपर्यंत सगळे छान गप्पा मारत होते ना एकमेकांशी. आणि जशी ती इकडे दरी पाहिली आणि ते वळणं अफाट असलेले वळणं बघितले तेव्हा प्रत्येक श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, लगेच वाणीचं सुरू होऊन गेलं की आता माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे आता काहीसुद्धा देवा काही घडू देऊ नको, बरं मी तुझं नाव घेते. वाणीचं तप कशाच्या भीतीने का असेना सुरुवातीला तीर्थयात्रेच्या निमित्ताने वाणीचं तप जे काही आहे अशा पद्धतीने वाणीचं तप होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक तप जे आहे, मनावरती कंट्रोल जे आहे ते खावं लागतं. जो पदार्थ जसा असेल तसा, आवडो किंवा न आवडो, तुमच्यासाठी काही कोणी तिथं दुसरा तिसरा पदार्थ तयार करून देत नाही. म्हणून मनावरती संयम जो काही आहे तो मनावरचा संयम किंवा मनाने त्या ठिकाणी जे आहे ते स्वीकारण्याची क्षमता आपली तयार होते हळूहळू. की तशा पद्धतीने जसं जिथे झोपायला मिळालं तिथे झोपायला, 4 वाजता उठावं लागतं, ज्वार येतं फार, पण उठल्याशिवाय गत्यंतर नसतं. म्हणजे सगळं मनावरती संयम जो काही आहे तो संयम शिकता येतो. आणि म्हणून मानसिक तप जे काही आहे ते मानसिक तपसुद्धा तिथे घडतं. अशा पद्धतीने तीर्थयात्रा खऱ्या अर्थाने जर आम्ही एक तरुण वयामध्येच त्या केल्या आणि त्याची माहिती घेऊन जर केल्या, नाही तर पुष्कळदा असंही होतं बरं का. आम्ही त्या कुठल्या कालीमातेच्या मंदिरात गेलो होतो कलकत्त्याच्या, तीर्थयात्रेबरोबरच गेलो. तर काहीच माहीत नाही कालीमाता कोण काय काही नाही, नमस्कार केला, बाहेर निघालो. पण मग त्याच्यानंतर जेव्हा रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचण्यात आलं तेव्हा अरे बापरे, आपण या मंदिरात गेलो होतो का, ही ती कालीमाता आहे का. म्हणून ज्या मंदिरात जायचं आहे, जिथे आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे त्या तीर्थयात्रेचं, तिथल्या देवतेचं, तिथल्या त्या स्थानाची पूर्ण माहिती पूर्ण जर का आमच्याजवळ असली तर तिथे तो भाव उत्पन्न व्हायला मदत होते. हे रामकृष्ण परमहंसांशी
प्रत्यक्ष बोलणारी ही जी कालीमाता आहे, तर ही कालीमाता ही ती आहे हे आम्हाला आधी कळलंच नाही. त्यामुळे सगळ्या देवतांचं दर्शन जसं घेतो तर तसं दर्शन घेतलं, काय ठेवायचं असेल तिथे ठेवलं, भाव उत्पन्न नाही झाला तसा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने ही तीर्थयात्रा आमचा भाव विकसित करते. आमच्यामधलं अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे तप जी काही आहेत, ही सगळ्या प्रकारची तप जी आहेत ती तपसुद्धा आमचे आपोआप तीर्थयात्रेच्या निमित्ताने घडायला लागतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर का पण आता तुम्ही म्हणाल आमच्याच्याने आता कशी तीर्थयात्रा होणं शक्य आहे, वय पाहिलं, ताकद पाहिली, सगळं जर बघितलं तर आम्हाला गुरुगीता असं सांगते की खरं पाहिलं असता गुरुपादांबुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् सर्व तीर्थावगाहस्य काय संप्राप्नोति फलं नरः. सगळ्या गुरुपादांबुजं स्मृत्वा गुरुचरणांचं स्मरण करून ते पाणी जे काही आहे ते पाणी म्हणून आपल्याकडे काय पद्धत आहे म्हणण्याची, गंगेचे यमुनेचे व आंघोळीच्या वेळेस काय म्हणावं, सिनेमाची गाणी म्हणू नये, त्याच्यापेक्षा गंगेचं स्मरण करावं. किंवा गुरुपादांबुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत्, अंगावरती ते जर का पाणी घेतलं तर सर्व तीर्थावगाहस्य, सर्व तीर्थांचं अवगाहन केल्यासारखं पुण्य जे काही आहे ते आमच्या पदरी सहजगत्या पडतं असं गुरुगीता आम्हाला सांगते. आणि त्या दृष्टिकोनातून मग जर रोजच्या रोज आम्हाला असं करता आलं आणि ते वळण आम्हाला लावून घेतलं तर खऱ्या अर्थाने अनेक तीर्थांमध्ये स्नान केल्याचं फल जे काही आहे ते फल आम्हाला सहजगत्या त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी ह्या सगळ्या तीर्थयात्रा केलेल्या आहेत. पण तीर्थयात्रांमध्ये गेल्यावर त्यांना जेव्हा अशा पद्धतीने सगळं निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण संसार कसा आहे, तर हा क्षणिक आहे, हा हळूहळू नासणार आहे. किंबहुना त्या ठिकाणी आळवावरचं हे पाणी आहे, आपलं जीवन जे आहे ते आळवावरचं पाणी आहे. आणि सगळ्या ठिकाणी जेव्हा त्यांनी बघितलं स्वतः समर्थांनी सुद्धा 2 वेळा असे तू हिमालय अशा पद्धतीने काय केलेलं आहे, भारत भ्रमण केलेलं आहे. आणि त्या भारत भ्रमणामध्ये समर्थांना सुद्धा सगळी जी काही समाजाची परिस्थिती जी आहे, वातावरण जे आहे ते सगळं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यातनं जर त्यांनी हळूहळू मग काय करायला सुरुवात केली तर मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अत्यंत वैराग्य जे काही आहे ते प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात या सगळ्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने वैराग्य निर्माण झालेलं आहे. आणि ते त्यांचं वैराग्य जे आहे ते कशा प्रकारचं वैराग्य आहे, ते क्षणिक असलेलं वैराग्य नाही, ते स्मशान वैराग्य नाही, तर तीव्र वैराग्य, ज्याला मंद, मध्यम आणि तीव्र अशा प्रकारचं वैराग्य म्हणतात. तर ते मंद असलेलं वैराग्य याचा अर्थ स्मशान वैराग्य, तात्पुरतं, तेवढ्यापुरतं, पण आल्यावर ताव मारतो तो माणूस, पोचवायला जातो आणि आल्यावर अशी भूक लागलेली असते की तो तिथे त्या अन्नावरती ताव भरतो. ते क्षणिक असले, काही पडलं नाही आहे असं तेवढ्यापुरतं त्याला वाटतं. 8 दिवसांनी पुन्हा काय करायला लागतो, पुन्हा त्याचं सुरळीत सगळं सुरू होतं. मध्यम वैराग्य जे आहे ते जवळपासची अगदी जवळची व्यक्ती काय झालं, तिचं निधन झालं किंवा काही आघात झाले आणि त्या आघात होऊन त्या ठिकाणी त्याला किंवा स्वतःलाच कुठला तरी काय रोग झाला किंवा आणखीन काही झालं, काय ॲक्सिडेंट झाला, तर तेव्हा जे काही वैराग्य निर्माण होतं ते मध्यम अशा प्रकारचं वैराग्य असतं. आणि ते मध्यम वैराग्यसुद्धा पत्नी गेल्यावरती महिना, 1.25 महिने, 2 महिने जास्तीत जास्त पुन्हा दुसऱ्या पत्नी करण्याचा विचार माणूस केल्याशिवाय राहत नाही. हे पुन्हा मध्यम प्रकारचं वैराग्य आहे. आणि तीव्र वैराग्य जे आहे की नाही, आता हा संसार मला नको आहे, या संसारामध्ये खऱ्या अर्थाने याचं मिथ्यत्व पटलेलं आहे आणि ते मिथ्यत्व पटवून मग जे काही वैराग्य निर्माण होईल ते खरंच तीव्र वैराग्य आहे. आणि तशा प्रकारचं तीव्र वैराग्य
हे रामांच्या अंतःकरणात निर्माण झालं. आणि आता सेवक सांगायला लागले की प्रभू रामचंद्र नीट जेवत सुद्धा नाही, त्यांचं जेवणाकडे लक्ष नाही, त्यांचं कपड्या लत्त्यांकडे लक्ष नाही, ते फार कमी बोलतात. काही त्यांचं बोलणंसुद्धा काय झालेलं आहे, अतिशय कमी झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे वैराग्य प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे. आणि त्याच वेळेस विश्वामित्र ऋषींचं आगमन जे काही आहे ते विश्वामित्र ऋषींचं आगमन या अयोध्या नगरीमध्ये झालेलं आहे, राजवाड्यात झालेलं आहे. यथोचित अशा प्रकारचं स्वागत दशरथ राजांनी विश्वामित्र ऋषींचं केलेलं आहे. आणि कशासाठी येणं झालं असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यावेळेस विश्वामित्र ऋषी दशरथ राजांना सांगतात की मी एक मागणं मागण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि ते मागणं काय आहे, आता दशरथ राजांना थोडेसे बोलण्यामध्ये उतावीळ आहेत, पटकन बोलून जातात. काय तुम्ही मागाल, काय तुम्हाला हवं आहे, तुम्हाला हवं आहे ते मी दिलं म्हणून समजून जा. म्हणजे अशा पद्धतीने पटकन त्या ठिकाणी ते काय जीवाचं स्वरूप असलेले असे हे दशरथ राजे. आणि म्हणून पटकन बोलून जातात की काय तुम्हाला काय हवं आहे ते मी द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेस विश्वामित्र ऋषी म्हणतात की माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला तुझा हा पुत्र जो काही आहे हा पुत्र मला हवा आहे. आणि जेव्हा राम पुत्र मला हवा आहे असं ते संरक्षण करण्यासाठी वय वर्ष फक्त 16. आणि अशा या 16 वर्षामध्ये जेव्हा रामाला मागणी मागतात ते, तर त्यावेळेस मात्र दशरथ राजे गडबडून जातात आणि ते म्हणतात नाही, रामाच्या ऐवजी मी यायला तयार आहे. हा काय रक्षण करणार, अतिशय कोवळं याचं वय आहे, फक्त 16 वर्षाचं वय आहे. आणि त्यामुळे याला नेऊ नका, मीच तुमच्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी येतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा विश्वामित्र ऋषींजवळ ते सांगतात तेव्हा ते म्हणतात की नाही राजन, मला तुझा मुलगाच हवा आहे. आणि विश्वामित्रांनी ती जी काही मुलाची मागणी केलेली आहे, खूप दूरदृष्टीने विश्वामित्रांनी याची मागणी केली आहे. कारण रामाला आता घडवण्याचं कार्य विश्वामित्र ऋषींना करायचं आहे. आणि म्हणून विश्वामित्र ऋषी अशा पद्धतीने काय करतात, रामाची मागणी करतात. त्याच्यापुढे नेमकं काय होणार आहे हा सगळा प्रसंग आपण उद्याच्या चिंतनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करूया. झालेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.